ॲड मॅनेजरमध्ये क्लिक केलं. ॲड मॅनेजरमध्ये क्लिक केल्यानंतर मी क्रिएटवरती क्लिक केलं तर मला एक डॅशबोर्ड ओपन झाला आणि ऑब्जेक्टिव्ह ओपन झाले. प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट ऑफ एनी बिझनेस. तसंच आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतोय तर आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट मागे काहीतरी कारण असेल. म्हणजे सपोज एखादी गोष्ट फक्त लोकांना दाखवून विकली जाईल का? नुसतं लीड जनरेट करून विकली जाईल का? मी जर फक्त लीड जनरेट म्हणजे फक्त कॉन्टॅक्ट नंबर मला भेटले तर विकली जाईल का? नाही. लोक त्याच्यावरती क्लिक करण्याआधी किंवा तिथं नंबर देण्याआधी लोक काय करतात, सगळं ऑनलाईन प्रेझेन्स चेक करतात. बरोबर आहे. तुम्हाला एखादा प्रॉडक्ट दिसला गुगलवरती, शूज दिसला, तर तुम्ही काय लगेच तिथून प्रॉडक्ट परचेस करणार का? तुम्हाला एखादा शूज दिसला किंवा कोणते पण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस तुम्हाला विकत घ्यायचे असेल, सपोज तुम्हाला काय घ्यायचे, पुमा शूज घ्यायचे, तर तुम्ही कुठून घेतात? ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेतात. एखादी अननोन वेबसाईट दिसली तर त्याच्यातून घेणार का? तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरती एखादा प्रॉडक्ट विकत घेतात का? नाही घेत. 90% लोक घेत नाहीत. का नाही घेत? तर त्याचं रिझन म्हणजे काय, की ट्रस्ट बिल्ड नसतो. आणि एखादी गोष्ट जर विकायची असेल तर पहिल्यांदा ट्रस्ट क्रिएट करायला पाहिजे. खूप लोक मला काय करतात, कॉल करतात, सर तुमची ॲड पाहिली होती डिजिटल मार्केटिंगची, तर तुम्ही ॲडमिशन देतात का? मग सगळी इन्फॉर्मेशन विचारून घेतात. नंतर काय करतात, ऑफिसला व्हिजिट करतात. ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर अजून ट्रस्ट बसतो आणि नंतर गुगलवरती सर्च करतात NMD. नंतर मग ट्रस्ट बिल्ड होतो. म्हणजे पहिलं काम काय असतं, ट्रस्ट बिल्ड करायचं असतं. बरोबर आहे. अमरदीपला पाहिल्यावर ट्रस्ट येईल का? येईल. पाहिल्यानंतर ट्रस्ट येईल. बरोबर आहे. तर आता सपोज अमरदीप काय केलं, बस स्टॉपवर एक मुलगी उभा आहे, तिला जाऊन बोलला की मला तुझा नंबर दे. देईल का नंबर? का नाही देणार? मुलगी नंबर देणार नाही तुला. का नाही देणार? वाईट नको वाटून घेऊ, मला पण नाही देणार. देईल का? बस स्टॉपवरती गेलो मी आणि बोललो एखाद्याच अननोन मुलीला बोललो, कॅन आय गेट युअर कॉन्टॅक्ट नंबर, नाही देणार. इंग्लिश मधून बोललो तरी नाही देणार ते. का नाही बोलणार? का नाही देणार? ओळख. ट्रस्ट इश्यूमुळे. सेम टू सेम तसंच आहे प्रॉब्लेम, की असं युट्यूब तुम्हाला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर असे लाखो ऍड दिसतात. मग तुम्ही काय करतात, ऍड दिसली ना त्याच्यावरती क्लिक करतात, ते पेज पाहतात, खरंच फॉलोअर आहेत का ह्यांचे एवढे, प्रोफाईल पिक्चर आहे का, रिव्ह्यू कसे आहेत, पोस्ट कसे आहेत, हे सगळं बघतात आणि नंतर मग तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट नंबर देतात. बरोबर आहे ना? का डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतात. तुम्ही ऍड रन केली, त्याला प्रोफाईल पिक्चर पण नाही, खाली पोस्ट पण नाही, एकाच लोकांनी फॉलोअर केले, तर मग ते कोण देईल का तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर? नाही देणार. मग तसंच आहे की मुली पण कॉन्टॅक्ट नंबर देत नाहीत, आपल्याला प्रत्यक्ष भेटून देत नाहीत, तर मग तिथं सोशल मीडियावरती कसं द्यायचं? मग त्यासाठी आपल्याला काय, पण इन्स्टेड ऑफ अमरदीपच्या जागेवर जर एखादा ऍक्टर गेला तिथं, जॉकी शराफ किंवा दुसरा कोण आहे तुझा फेवरेट, वरुण धवन गेला आणि बोलला की तुमचा नंबर द्या, तर देईल का नाही मुलगी? 101% देईल. मग तसंच आहे की आपला ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. मग ट्रस्ट कसा बिल्ड होतो? पाहून. मग पहिल्यांदा फ्रेंडशिप करावं लागते. एवढे लोक आहेत, 150 करोड लोक आहेत, ते कधी पण प्रॉडक्ट विकत कधी घेतात माहितीये का? पहिल्यांदा टेलिव्हिजनला पाहतात किंवा सोशल मीडियावरती त्याची बूमिंग पाहतात. 7-12 हॉटेलमध्ये लोकांना जाऊन जेवण करतात. का करतात? तर रील पाहिली होती म्हणून. बरोबर आहे. रील जर एवढी व्हायरल नसती झाली तर 7-12 हॉटेल पण व्हायरल नसतं झालं. सोशल मीडियामधून तुम्हाला ब्रँड अवेअरनेस खूप जास्त होतो. सोशल मीडियाचा यूज कशासाठी करायचा माहितीये? ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशनसाठी. NMD प्रायव्हेट लिमिटेड ही इन्स्टिट्यूट आहे किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, हे लोकांना कधी समजेल? कधी समजेल? आधी तर आपली कंपनीच होती. आपण आता ट्रेनिंग सेंटरमध्ये पण आलेलो आहे, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. एखाद्याला जर डिजिटल मार्केटिंग जर कोर्स करायचा असेल तर तो गुगलवरती सर्च करतो, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आणि 1 नंबर 2 नंबरच्या पेजेसवरती जेवढे रिझल्ट दिसतात तिथेच तो काय करेल, क्लिक करेल. जो दिखता है वही बिकता है. मग तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स चांगला असला पाहिजे. आता सोशल मीडियावरती पण तुमच्या खूप साऱ्या ऍड दिसतात, ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. मग आपल्याला आपला जो प्रोडक्ट आहे, आपले जे सर्व्हिसेस आहेत, ते राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायच्यात युजिंग सोशल मीडिया. आपण सोशल मीडिया मार्केटिंग पाहतोय. मग आता पहिल्यांदा मी जर माझी ऍडव्हर्टाइजमेंट XYZ माणसाला दिसली तर तो लगेच रिॲक्ट नाही करणार माझ्या ऍडवरती. लगेच करेल का?
पहिल्यांदा दिसेल इग्नोर करेल, दुसऱ्यांदा दिसेल इग्नोर करेल, तिसऱ्यांदा दिसेल इग्नोर करेल. एखाद्या माणसाला 5, 6, 7 वेळा ज्या वेळेस ऍडव्हर्टाइजमेंट दिसते ना, त्यावेळेसच तो लोक काय करतात, त्याच्यावरती क्लिक करतात आणि नंतर फॉर्म द्या. एकदा मग ते इरिटेट होऊन बोलतात की हे एकदा कोणते ऍड आहे डिटेल तरी घेऊ. आणि दुसरे कोणते लोक करतात, आता सपोज अमरदीपला 2 BHK फ्लॅट्स घ्यायचाच नाही आणि त्याला 2 BHK फ्लॅटची ऍड दिसते, काय फायदा आहे का? मला जर प्रायव्हेट जेटची ऍड दिसायला लागली, मी घेणार आहे का? माझं तेवढं बजेट पण नाही, मग काय फायदा आहे का? फायदाच नाही ना. नीता अंबानीला जर लाईफबॉय साबणची ऍड दिसली तर काय फायदा आहे का? ती घेणार आहे का? का नाही घेणार? ती कांगोळ नाही का करत? का नाही घेणार तू सांग? किंमत कमी म्हणून घेणार नाही का? का बरं? मग ती का मागायचीच गोष्टी. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येकाची एक कॅटेगरी ठरलेली असते, बरोबर आहे ना? पण मग ते त्यांच्या त्या गोष्टी लेवलच्या वाढतात. मग कोणाला कोणाची गरज आहे किंवा कोणाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे आपल्याला फाइंड. आता मला स्टॉक मार्केट आवडतं का नाही, तुम्हाला माझ्याकडे पाहून समजेल का? मग कसं समजेल? मी गुगलवरती सर्च करतोय किंवा ट्रेडिंग करतोय, मी कशासाठी इंटरेस्टेड आहे, मी कोणता प्रॉडक्ट पाहतो, मी एक कोणाबरोबर तर डिस्कस करेल किंवा काय करेल, गुगलवरती सर्च केलं. मी ज्यावेळेस गुगलवरती सर्च करतो, मी जर पुमा शूज जर गुगलवरती सर्च केलं तर आपल्याला पुमा रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट दिसायला चालू होते किंवा त्या रिलेटेड सिमिलर शूज रिलेटेड ऍड दिसेल. मी आता तुम्हाला डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट रिलेटेड डिस्कस करतोय किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये डिस्कस करतोय, तर आपला जो डेस्कटॉप आहे तो किंवा मोबाईल आहे तो आपण जे बोलतो ते ऑब्झर्व करतो आणि त्या रिलेटेडच आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसते. म्हणजे हे मशीन लर्निंगची तिथे यूज कसं करायचं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते पण आलं पाहिजे. आता आपला टॉपिक चाललाय सोशल मीडिया मार्केटिंग, आणि सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये ऍड मॅनेजर वरती क्लिक केलं, त्याच्यावरती टोटल 5 ऑब्जेक्टिव्ह येतं. किती ऑब्जेक्टिव्ह? 6. कोणते कोणते? तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हाऊ मेनी ऑब्जेक्टिव्ह इन सोशल मीडिया मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, तर त्याच्यामध्ये पहिला काय असतो? अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? फक्त दिसणे. म्हणजे अमरदीपला एक मुलगी दिसली, ती आवडायला लागली त्याला, म्हणजे काय झालं? का आवडायला लागली? ती छान दिसते म्हणून, ती मुलगी म्हणून आवडायला लागली का छान दिसते म्हणून आवडायला? व्हॉट एव्हर मे बी द रिझन, पण ती मुलगी दिसली नसती तर त्याला आवडली असती का? नसते आवडली. म्हणजे फक्त जी एखादी गोष्ट दिसली म्हणजे त्याला बोलायचं अवेअरनेस. सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्ही सांगितलं होतं अवेअरनेस म्हणजे काय सांगितलं होतं तुम्ही? जागरूक करणे. मग अमरदीप जागरूक झाला आता त्याला मुलगी दिसल्यामुळे. आणि नंतर पुढची असते ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे काय? तुमचं प्रॉडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, कुठं असतात त्या? एकतर तुमच्या शॉपमध्ये असतील किंवा तुमच्या काय असतील, ऑनलाईन पण असू शकतात. मग लोकांना तुमच्या वेबसाईट वरती पण असतील, ऑनलाईन म्हणजे वेबसाईट वरती. मग लोकांना ट्रॅफिक घेऊन यायचं. ट्रॅफिक म्हणजे काय? युजर्सला आपल्या ऑफिसमध्ये, सपोज माझं साडीचं दुकान आहे, NMD साडी सेंटर, मग लोकांना इथपर्यंत घेऊन येणे. मग कसं घेऊन यायचं लोकांना आपल्या ऑफिसमध्ये, कशी व्हिजिट करायला लावायची? लोकांना काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवावं लागेल. तर ट्रॅफिक कशा म्हणायचं असतं? एकतर वेबसाईट वरती किंवा आपल्या शॉप वरती. त्यावेळेस आपण काय करतो? ट्रॅफिकच्या ऍड दाखवतो. एंगेजमेंट म्हणजे काय? तुझी झाली का एंगेजमेंट? का? एंगेजमेंट म्हणजे काय? एंगेज सेरेमनी नाही बोलत मी. एंगेजमेंट म्हणजे काय? सपोज अमरदीपला ती मुलगी दिसली होती, आता एंगेजमेंट, हा, एंगेजमेंट म्हणजे भेटून बोला. आपण ज्यावेळेस क्वेश्चन विचारतो, काय करतो? क्वेश्चन विचारणे. म्हणजे व्हॉट इज युअर नेम, कुठं राहते, काय करते, जेवली का? ह्याला ज्यावेळेस मेसेज करून आपण डिस्कशन करतो ना, त्यावेळेस त्याला एंगेजमेंट बोलायचं. बरोबर आहे? झालं की एंगेजमेंटचं कन्सेप्ट क्लिअर झालं का एंगेजमेंटचा? एंगेजमेंट म्हणजे काय? सपोज एखादी पोस्ट आहे, मी पोस्ट केली, लोकांनी तिला पाहिली, म्हणजे ते झालं अवेअरनेस. लोकांनी त्याच्यावरती कमेंट करायला सुरुवात केली किंवा ते शेअर करायला सुरुवात केली, त्याला बोलतात एंगेजमेंट.
लोकांनी नाईस फोटो, नाईस डीपी असं कमेंट येतात किंवा त्याला पाहून मेसेज येतात. मग त्याला काय बोलतात? एंगेजमेंट. नंतर लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे काय माहिती का? कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला भेटणे. एखादी पोस्ट, आता जर सपोज एखाद्या ऍप ह्याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्ट एक साईटला फॉर्म ओपन होतं, नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर. समजलं? त्याला बोलायचं लीड. कॉन्टॅक्ट नंबर ज्यावेळेस तुम्हाला भेटतो किंवा समोरचा माणूस तुम्हाला कॉल करतो त्याला बोलायचं लीड. नंतर ऍप प्रमोशन. सपोज माझ्या इन्स्टिट्यूटचा ऍप असेल किंवा कोणता पण ऍप असेल, एखाद्या डेव्हलपरनी किंवा कंपनीने ऍप बनवलाय आणि तो जर लोकांना दिसलाच नाही, जसं की फोन पे, गुगल पे होतं, आमच्या काळात त्याचं नाव तेज होतं, माहिती? तेज ऍप. गुगल पेचंच नाव तेज होतं पण त्यांनी आता गुगल पे केले, बरोबर आहे, मागच केलं. म्हणजे गुगल पे लोकांना इन्स्टॉल करण्यासाठी काय ऍडव्हर्टाइजमेंट केली? तुम्ही त्यांच्या ऍड बघितल्या का युट्यूबला, इंस्टाग्रामला नाही करत ते, पण ऍड दिसतात ना, डिस्प्ले ऍड वगैरे, व्हिडिओ ऍड. गुगल ऍड, फोन पेची ऍड असते का नाही? का तुम्हाला फक्त जमली रंगींची ऍड दिसते? सगळ्यांच्या ऍड चालतात, ऍपच्या ऍड चालतात. मग त्यांनी नवीन नवीन स्ट्रॅटर्जी लावली. काय स्ट्रॅटर्जी लावली? तुम्ही सपोज, म्हणजे सपोज माझ्याकडे फोन पे, मी जर अमरदीपला पैसे सेंड केले किंवा स्वातीला सेंड केले तर स्वाती काय करणार? स्वातीला 50 रुपये, मला 50 रुपये. का? कॅशबॅक भेटतो. 50 रुपये भेटणार फक्त. आणि नाहीतर मग परत लोक तरी 50 रुपये भेटतो तरी पण नाही करायला लागले. मग नंतर त्यांनी अशी स्ट्रॅटर्जी काढली, तुमच्या लक वरती किती पण, एखाद्याला 150 भेटायचे, एखाद्याला 1,500 भेटायचे, एखाद्याला बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम असं पण येत होतं. तर मग ही एक स्ट्रॅटर्जी होती की जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल करण्यासाठी आपण काय करू शकतो, ही झाली स्ट्रॅटर्जी. हा, रेफरल कोड बनवतो. तर हे झाले स्ट्रॅटर्जी. पण त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट रन करूनच ह्यांनी असं केलं होतं. तर हे ऍप प्रमोशन, जास्तीत जास्त लोक कधी ऍप प्रमोट करतील, कधी ऍप इन्स्टॉल करतील? जेव्हा त्यांना फायदा भेटेल किंवा त्यांना ह्या ऍप बद्दलची माहिती राहील. माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीमध्ये राहते, मी जंगली रमी खेळते, तुम्ही पण खेळा, मी 25,000 रुपये जिंकले, अशी ऍड येते. हा, अवेअरनेस. आता क्लाससाठी पण आपण अशी ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. म्हणजे अशा ऍडव्हर्टाइजमेंट आपण ऍप जर प्रमोट करायला जर लावायचं असेल, जास्तीत जास्त लोकांना इन्स्टॉल करायला लावायचं असेल, तर मग आपण काय करायचं? ऍप प्रमोशनची ऍड रन करायची. नंतर काय? सेल्स. आता सेल्स कधी होऊ शकतो? साडीचं दुकान आहे माझं, सगळ्या साड्या भेटतात. मग इथं जर लेडीज आल्याच नाहीत तर कोण घेणार आहे साडी? घेईल का? मग इथं कसं बोलवायचं लेडीजला? इंस्टाग्रामवरती प्रमोट करायचं. अजून फेसबुक पेज बनवायचं आणि ते ग्रुप नसतं का जॉईन करतात साड्यांचे, बायाचे किंवा कसे, त्याच्यामध्ये ऍड व्हायचं आणि त्याच्यावर आपलं पोस्ट टाकायचं. बरं, ठीक आहे. आणि ऍड्रेस खाली द्यायचा. काय पोस्ट करणार ते सांगा. साड्या कोणच्या आल्या, स्टॉक काय? सर्वात पहिले आपल्याला एखादी युट्यूबवर किंवा इन्फ्लुएन्सर घ्यावं लागेल, तिला साडी घ्यावं लागेल की भाई घालून दाखवा एकदा कशी दिसते प्रोडक्ट, मग इन्फ्लुएन्स झाले तर लोक होते. हॅलो, हा, येतो बरोबर सांगितलं त्यांनी. या तर छोट्या मोठ्या गोष्टी इथं बरोबर आहे. इंस्टाग्रामवरती ऍड दिसली, इंस्टाग्रामवरून कोण साडी घेत नाही आणि इंस्टाग्रामवरती कोण ट्रस्ट पण ठेवणार नाही. सॉरी, इन्फ्लुएन्सर नसतं का ते बोलतो. हा, इन्फ्लुएन्स वरून ब्रँड अवेअरनेस होतो. जसं की टेस्टा ब्रँड आहे, माहिती आहे का, टाटाचा, किंवा मान्यवर जसा ब्रँड आहे, तिथं पण ऍडव्हर्टाइजमेंट केली, ते इन्फ्लुएन्स घ्यायचं. आता झुडिओची जी ऍड होती ना, झुडिओ सेम टू सेम काय करतं, टेलिव्हिजनला त्यांची ऍड रन नाही करत, पण ते काय करतं, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करतं. पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला लोकांना इथपर्यंत घेऊन यायचंय. सपोज मान्यवर ब्रँड आहे, प्रत्येक सिटीमध्ये असेल, किंवा एखादं एक NMD साडीचं दुकान आहे आणि लोकांना इथपर्यंत घेऊन यायचंय, मग आपल्याला तिथं वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज बनावं लागतील. तुम्ही नुसतं टाकलं बेस्ट साडी 50% ऑफ, 20% ऑफ, 100% ऑफ, कोण तुमच्या
व्हिजिट नाही करणार शॉपला. मग तुम्हाला अशा काहीतरी स्ट्रॅटेजीज बनवावं लागतील ज्या मोस्टली त्यांचे राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर लेडीज आहे. तर साडी कोण घेतं, लेडीज आहे. तर मग तुम्हाला अशा स्ट्रॅटेजी बनवावं लागतील की एका साडीवरती 2 साड्या फ्री, किंवा एका साडीवरती 1 डझन साड्या फ्री, सासूच्या साड्यावरती सोन्याची साडी फ्री, म्हणजे दोघी पण येऊ शकतात, दोघींना पण राग नको. तर अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बनवून म्हणजे काय करायचंय, लोकांना फक्त हितपर्यंत घेऊन यायचंय. इथं आल्यावरती त्यांना विकायचं कसं ते मी घेतो बघ. आणि शॉपिंगचा नेम आहे, जर तुमच्या शॉपमध्ये किती पण लोक होते त्याच्यातले 3% लोक तुमचं प्रॉडक्ट विकत घेतल्याशिवाय जातच नाही. म्हणजे जर 100 लोक जर इथं आले ना माझ्या ऑफिसमध्ये किंवा शॉपमध्ये, तर 30 लोक काही ना काही घेऊन जाणारच. त्याच्यामुळे मॉलमध्ये वगैरे काय केलं जातं, डेकोरेशन वगैरे खूप चांगलं केलं जातं, सेलिब्रेस ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं जातं. त्याचं रिझन तेच आहे की तुम्ही काय ना काहीतरी, म्हणजे सगळे लोक येतात ना, काय ना काहीतरी 30% 3% लोक परचेस करूनच जातात. मग कोणता पण बिझनेस असू द्या, किती पण खराब प्रॉडक्ट असू द्या, 3% लोक घेऊनच जातात. लोकांना साडीचं दुकान आहे, लोकांना फक्त इथपर्यंत घेऊन येण्यासाठी मला काय स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, ती आपण सोशल मीडियावरती बनवायची. आणि ती बनवून आपण काय करायचंय असे त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण टॅग लाईन टाकतोय ना, तेच आहे. तुम्हाला नुसतं एक साडीचं दिसलं 30% ऑफ, कोण येणार आहे का? पण एका साडीवरती 6 साड्या फ्री असं जर दिसलं तर लगेच अटेन्शन त्याच्यावरती जाते. फक्त टाकायचं एका साडीवरती 6 साड्या फ्री, प्राइस टाकायची नाही, व्हिजिट आवर शॉप. आणि इथं आल्यानंतर जेवढी 6 साडीची प्राइस आहे ना तेवढीच लावायची. म्हणजे लोकांना इथं घेऊन आले ना, मग नंतर त्यांना विकायचं ते सेलचा पार्ट आहे. म्हणजे सपोज आपण काय शिकतोय, डिजिटल मार्केटिंग शिकतोय. पण डिजिटल मार्केटिंग कशासाठी हेल्प होती, सेल्स करण्यासाठी. आपण सेल्स पर्सन नाही, आपल्याला फक्त लोकांना इथं घेऊन यायचंय. सेल्स पर्सन काय करेल, त्याला कसं विकायचं ते त्याचं लुकआउट आहे. पण माझ्या केसमध्ये काय आहे, मी विचार करतो की एखादं जर डिजिटल मार्केटिंगचं जर कॅम्पेन असेल तर मार्केटिंग पण त्याच्यातून झाली पाहिजे आणि सेल्स पण ऑटोमॅटिकली झाला पाहिजे. म्हणजे जर 10 किलोमीटर डिस्टन्स आहे तर त्याच्यामध्ये लोक काय करतात, 50 किलोमीटर 5 किलोमीटर म्हणजे काय, मार्केटिंग आहे, आणि 5 किलोमीटर म्हणजे काय, सेल्स आहे. मग तुम्ही सांगा, सेल्स इम्पॉर्टंट आहे का मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे? सेल्स. काय लोकांनी सांगितलं सेल्स. मग असा क्वेश्चन पण येतो, कोंबडी आधी का अंडा आधी? कोंबडी का अंडा? मार्केटिंग केली तर सेल्स येणार, पण मार्केटिंग करायला पैसे कुठून आणतात? मग मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे का सेल्स इम्पॉर्टंट आहे? तर मी त्याचा आन्सर सांगतो की मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे. का मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे? तुम्ही ॲपल पाहिला, ॲपलचा मोबाईल, तर ते फक्त मार्केटिंग करतात, सेल्स नाही करत. तुम्ही जर ॲपल स्टोअरला जर गेलात तर तिथे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जास्त नसतात. का नसतात? कारण लोकांना माहिती आहे ॲपलची क्वालिटी किती आहे. तिथं गेल्यानंतर जसं विवोच्या ह्याच्यामध्ये गेलं तर ते काय बोलतात, या मॅडम कोणता मोबाईल दाखवू, बॅटरी बॅकअप पण चांगला आहे, कॅमेरा पण चांगला आहे, हाच मोबाईल तुम्ही घ्या, इझी टू यूज आहे. तुम्हाला सांगावं लागतं त्याच्याबद्दल. पण ॲपलबद्दल सांगायची गरज आहे का? मग ब्रँड असतो. आणि ब्रँड कधी बनतो, जेव्हा तुम्ही चांगली मार्केटिंग करतात. ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन तुम्हाला काय करायचंय, बनवायचंय. ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन ज्यावेळेस तुमचं होतं त्यावेळेस ऑटोमॅटिकली प्रॉडक्टची प्राइस पण वाढते आणि क्वालिटी. मग पहिले तर क्वालिटीवरती फोकस करायचंय, दुसरं मार्केटिंगवरती. तुम्ही बघितलं का ॲडव्हर्टाइजमेंट ॲपलच्या कशा असतात? बघा एकदा, क्वालिटीवरती फोकस असतो त्यांचा. तर आपल्याला पहिल्यांदा ब्रँड अवेअरनेस करायचं. ब्रँड अवेअरनेस झालं ना, लोक लाईनमध्ये उभा राहून सुद्धा काय करतात, प्रॉडक्ट विकत घेतात. मार्केटिंग खूप आहे. आणि 70% पृथ्वीवरती पाणी काय, 71% पाणी, 71% पृथ्वीवरती पाणी, तर तेवढे मार्केटिंगमध्ये जॉब आहेत. ट्रेडिशनल मार्केटिंग तर पूर्णपणे रिप्लेस केली डिजिटल मार्केटिंगने. तर आपल्याला काय करायचं, चांगल्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट शिकायची आणि तेच आपल्याला काय करायचंय, बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये गेल्यानंतर इम्प्लिमेंट करायचंय. तर हे जर तुम्ही अशा पद्धतीने जर इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही एका MBBS डॉक्टरपेक्षा पण जास्त पैसे कमवू शकता. डिजिटल मार्केटिंगमध्ये तेवढी पॉवर आहे. पण जर तुम्हाला काहीच येत नाही, आपली पोरं बघितली ना, काय येतं त्यांना? येतं का काय? तुला येतं काय?
येतं का? तूच बोलतो नाही येत. नाही येत तुम्हाला. रिअल परिस्थिती सांगतो. तुम्हाला क्वालिटीचा अभ्यास करावा लागेल. आणि ज्याच्यामध्ये क्वालिटी ना त्याच्या मागं कंपन्या मागं पाळतात. आणि ज्याच्यामध्ये क्वालिटी तुम्हाला फोटो बनवायला येत नाही, काय डिझाईन करता येत नाही, एक कॅम्पेन रन करता येत नाही. ती 2 लोकांना मीटिंग करायला लावली होती त्या मुंबईच्या डेव्हलपर बरोबर. काय केलं त्यांनी? सगळं व्यवस्थित सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की सॅम्पल पोस्टर बनवून द्या. कॅनव्हावरती काय पोस्टर बनवून दिलेले आहे. त्याच्यामुळे माझी पण इज्जत जायचं ना, नाव खराब व्हायचं ना. मग तुम्हाला जे येतं ना तेच चांगलं काम करा. 57+ मॉडेल मी शिकवतोय. तुम्हाला सगळीकडेच फोकस करायची गरज नाही. तुमची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, तुम्हाला काय येतं, थोडंच करा पण चांगलं करा. त्या लीड जनरेट करणारे लोक खूप कमी येतं आणि क्वालिटीचं कोण डिजिटल मार्केटिंग करत नाही. म्हणजे एकतर काय ना, डिजिटल मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये अशीच लोक येतात 10वी 12वी किंवा ज्यांना काही येत नाही असे लोक येतात. म्हणजे क्वालिटीचे लोक आहेत ते खूप कमी येतात आणि जे क्वालिटीचे येतच नाही याच्यामध्ये ते खूप काहीतरी मोठा अचीव्ह करून टाकतात. कारण मार्केटिंग प्रत्येक तुम्ही बघितले का 2-3 लोक फक्त ह्याच्यासाठी येतात की इन्क्वायरी करण्यासाठी सर मार्केटिंग करायची आणि 25,000च्या वरती असेल तर मी काम घेतो, बाकीच सगळं तुम्हाला देतोय. पण तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही काय व्यवस्थित करत नाही. त्याची स्ट्रॅटेजी पण बनवता आलं पाहिजे, बोलता पण आलं पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन पण करता आलं पाहिजे. आता त्यांना सहज त्यांना क्वेश्चन विचारला की एक लीडची किंमत किती आहे? आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस रिअल इस्टेट डेव्हलपर आहे मुंबईमध्ये, एका लीडची किंमत किती आहे? सहज विचारलं. त्यांनी नाही मग सरांना विचारून सांगतो. मग ते म्हणले तुम्ही कशाला आलात मीटिंगवर? मग तुम्हाला जर एवढ्या गोष्टी येत नाहीत तुम्ही मीटिंगच नका करू. एक लीडची किंमत किती येईल एवढं नाही. ते समोरचा बिझनेस ओनर असतो त्यांना काही घेणं देणं नाही की तुम्ही कोण येतं काय येतं. मला फक्त तुम्ही जे मी क्वेश्चनचे आन्सर लीड किती दिवसात येतील, तुम्ही मार्केटिंग कशी करणार आहेत, मला त्याची स्ट्रॅटेजी सांगा, एक लीड किती येईल आणि दिवसाला किती लीड येतील, एकाचं पण आन्सर सांगता नाही देईल का? ज्यावेळेस तुमच्यावर ट्रस्ट बसतो. कधी ट्रस्ट बसतो? ज्यावेळेस तुम्ही बोलणार. बोललं नाही बोललं तर ते तुम्हाला किती पण येऊ द्या आणि तुम्ही बोलतच नाहीत तर ते लगेच डिसाईड करतात की ह्यांना येतच नाही म्हणून बोलत नाही. ज्यावेळेस मी मीटिंगला जातो ना त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याला जरी प्रोडक्ट दिलेला असेल, काम दिलेलं असेल डिजिटल मार्केटिंगचं किंवा कोणतं पण, मी त्यांना बोलून बोलून किंवा असेच काहीतरी टिप्स सांगतो की मला का काम दिलं पाहिजे किंवा NMD इन्फोटेकलाच का काम दिलं पाहिजे हे मी त्यांना एक्सप्लेन करतो आणि त्यांच्याच लँग्वेजमध्ये आन्सर द्यावं लागतात. जेवढं जास्त टेक्निकल बोलून पण जमत नाही एका बिझनेस. जर तुम्ही फ्रीलान्सिंग करता जॉबमध्ये बोला तुम्ही मॅनेजरला, टेक्निकल पर्सनला टेक्निकलमध्ये बोला, पण ज्यावेळेस फ्रीलान्सिंग करतात ना त्यांच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ह्याचा फायदा काय होणार आहे आणि खूप कोणीच सांगत नाही की प्रत्येक लीड किती रुपयाला येणार आहे, ते आपण सांगायचंय. मग ते कसं सांगायचं ते पण मी त्यांना मागल्या बॅचमध्ये शिकवलं होतं. पण खूप कन्फ्युजन चाललंय त्यांचं. तुम्ही का नाही तुम्हाला येत तर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही त्याच्यावर. सेल्स कधी होतो समजलं तुम्हाला? ज्यावेळेस सगळ्या वरच्या गोष्टी होतील. तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आलं, तुमचा ब्रँड अवेअरनेस होईल, एंगेजमेंट होईल, ज्यावेळेस सगळ्यात जास्त कॉल तुम्हाला येतील किंवा सगळ्यात जास्त लीड्स तुम्हाला येतील, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला येतील, त्यावेळेस तुमची सेल्स टीम त्याला जास्त कॉल करून सुद्धा सेल्स बनवू शकतो. तर या सेल्समध्ये ना जेवढ्या वरच्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सेल्स होतो. तर आता आपल्याला एक कॅम्पेन रन करायचा आहे, तर तो कोणता कॅम्पेन रन करायचा? एक लीड जनरेशनचा आपण काय करू? कॅम्पेन रन करू. ठीक आहे. अवेअरनेस काय असतं? फक्त एखादी गोष्ट लोकांना दिसणे किंवा दाखवणे. मग अवेअरनेसच्या कॅम्पेनमध्ये तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉल नाव किंवा अप्लाय नावचं काहीच बटन देता येत नाही. फक्त ते काय करणार? ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यावरती दिसणार आपल्याला. त्याच्यावरती क्लिक केलं तरी कुठंच जात नाही. म्हणजे टेलिव्हिजनला जर तुम्हाला शॅम्पूची ॲड दिसली तर तुम्ही विकत नाही घेऊ शकत टीव्हीमधून. घेऊ शकतात का? का स्क्रीनमधून हात घातला आणि घेतली लगेच ओढून, असं नाही होत. तर ते फक्त अवेअरनेससाठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तसंच की Instagram, Facebookवरती ज्यावेळेस ॲड दिसतात ना, अवेअरनेसच्या वरती त्याच्यावरती जरी क्लिक केलं ॲडव्हर्टाइजमेंटवरती तर ते कुठंच रिडायरेक्ट होत नाही. पण जर ती सगळे 90% लोकं काय करतात? लीड जनरेशनच्याच ॲड करतात. एखाद्या बिझनेस ओनरचं म्हणणं असतं की जास्तीत जास्त लीड्स माझ्याकडे आल्या ना, एवढ्या लवकर कोण जॉईन होत आहे? हां, जास्तीत जास्त काय होतंय? जास्तीत जास्त लीड माझ्याकडे जर आल्या जास्तीत जास्त लीड माझ्याकडे जर आल्या तर मी त्यांना कॉल करेन आणि माझा बिझनेस होईल. जास्त लीड आल्या म्हणजे तुमचा बिझनेस होत नाही असं होतो असं नाही. आता आपल्या इन्स्टिट्यूटला बघितलं आपण कोणाला कॉल पण करत नाही. 4 ते 5 लोक डेली फक्त आपल्या रील पाहतात आणि ते रील पाहून काय येतात? इथे येतात. तुम्ही FC रोडने फिरतात.
समोरून मुली दिसल्यात, कोणत्या मुलींकडे पाहणार? जे चांगले आहेत तर त्यांच्याकडेच पाहणार ना. का पाहणार? दिसायला सुंदर आहेत म्हणून. मग काहीतरी असं पर्टिक्युलर रिझन होतं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. तसंच आहे की आपली इंस्टाग्रामची ऍड दिसली आणि त्याच्यामधून त्यांना काहीतरी आवडलं म्हणून त्यांनी ऑफिसला व्हिजिट केलं. आम्ही कॉल पण नाही उचलत त्याचा. इथे येण्यामागचं काय रिझन आहे? त्याला बोलायचं चांगल्या प्रकारची मार्केटिंग. म्हणजे इथं काय येतात? एकतर क्वालिटीचं एज्युकेशन भेटतं, दुसरं म्हणजे 101% प्लेसमेंट गॅरंटी भेटते, आणि तिसरं म्हणजे काय? सपोर्ट पण चांगला भेटतो. ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी जॉबला लागणार त्यावेळेस तुम्हाला ह्या करून दाखवायच्या. आणि हे फक्त B2B, B2C झाले. बिझनेसचे टाइप्स असतात B2C, B2B आणि D2C. B2B म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस, डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर किंवा डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर, डिस्ट्रीब्युटर टू बिझनेस टू कंझ्युमर आणि बिझनेस टू बिझनेस. मग बिझनेस टू बिझनेस साठी कोणते प्लॅटफॉर्म वापरायचे ते पण पुढे जाऊन तुम्हाला समजेल. आता ही आपण जे ऍड रन करतोय तो B2C मध्ये, फेसबुक यूज करताय म्हणजे हे B2C चीच ऍडव्हर्टाइजमेंट झाली. मग आता मला ऍड रन करायची डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी. कशासाठी करायची? डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी. मग माझे राईट टार्गेट ऑडियन्स कोण येतं? स्टुडंट येतं आणि बिझनेस ओनर पण करतात. तर मग माझे जे एज ग्रुप असेल ते 18 ठेवू का 19 ठेवू का 13 ठेवू? 18 पासून आपल्याला 35-45 पर्यंत आपल्याला ऍड रन करायचे. हे माझे झाले राईट टार्गेट ऑडियन्स. मग मला सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट नंबर कलेक्ट करायचे का फक्त माझी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची? मग ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम एखादा प्रॉडक्ट लॉन्च करतात ना त्यावेळेस तुम्हाला अवेअरनेस करायचा असतो की NMD प्रायव्हेट लिमिटेड पण तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेऊन आलेली आहे, आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला 100% प्लेसमेंट गॅरंटी, इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकायचा चान्स भेटतो, आणि 57+ मॉडेल प्लस 7+ सर्टिफिकेशन भेटतात, लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम करण्याची अपॉर्च्युनिटी भेटते. हे जे ठळक पॉईंट असतात हे लोकांना समजवले पाहिजे पहिले ती, आणि हे जर त्यांना आवडले तर ते काय करतील? इंटरॅक्ट करतील. तर हे झालं सोशल, काय झालं? अवेअरनेस. लोकांना फक्त आपल्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती करून देणे, त्याला अवेअरनेस. आणि ज्यावेळेस लीड जनरेट करायचं असतं त्यावेळेस टेक्स्ट प्रोपोर्शनल थोडंच टाकायचं, ना कंपनीचं नाव टाकायचं, फक्त NMD प्रायव्हेट लिमिटेडचा लोगो, कॉन्टॅक्ट नंबर खाली आणि अप्लाय नावचं बटन. तर तुम्ही सांगा आता अवेअरनेसची रन करायची का लीडची करायची? कोणता 6 ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्याकडे. कोणता? अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड, ऍप प्रमोशन्स आणि सेल्स. माझं जर एखादा ऍपचं जर मार्केटिंग करायचं असेल तर ऍपवरती क्लिक केलं असतं. माझ्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना ट्रॅफिक आणायचं असेल तर वेबसाईट ट्रॅफिक केलं असतं. मला जर जास्तीत जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आणायचे असते तर मी कॉन्टॅक्ट नंबरवरती क्लिक केलं असतं. तर ठीक आहे, तुम्ही जसं म्हणतात तसं आपण आपल्या काय करू, आपली NMD इन्फोटेकची, NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे, तर त्याच्यावरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन येऊ. आज आपण काय करू? वेबसाईट ट्रॅफिकची घेऊन येऊ. तर आपल्याला आता काय सिलेक्ट करावं लागेल? वेबसाईट ट्रॅफिक सिलेक्ट करावं लागेल. नंतर इथं कंटिन्यू करायचं. जसं एखादा माणूस जन्मल्यानंतर त्याला नाव दिलं जातं, बरोबर आहे? ऍडव्हर्टाइजमेंट ही ना 3 टप्प्यामध्ये क्लिक केले बनवली जाते. पहिला स्टेप म्हणजे काय? कॅम्पेन नेम. काय असतं? माणूस जन्मला की त्याला नाव दिलं जातं. मग आपण त्याचं नाव किती मोठं ठेवतो? तुमचं नाव आरती आहे, का आरतीच नाव ठेवलं? आरती नाव का ठेवलंय? जाऊ द्या, असं कोणतरी सांगितलंय नेम में क्या रखा है, नाम में क्या रखा है. तर नावात काहीच नाही. नाव कशासाठी ठेवलंय तुमचं? तुमची ओळख निर्माण करण्यासाठी. मी बोललो अमरदीप तर अमरदीपच येस सर बोला. मी बोललो स्वाती तर स्वातीची येस सर. हे नाव त्याच्यामुळं टॅग दिलेलं आहे तुम्हाला, आणि नंतर सरनेमचा टॅग आहे. तर ते फक्त लोकांना ओळखण्यासाठी. आता आपल्याकडे एक कॅम्पेन आहे तर तो लगेच ओळख होईल. तुम्हाला घरी चिंकी गुड्डी पण बोलत असतील, पण ही तर चिंकी गुड्डी बोलल्यावर कोणच येस नाही बोलणार, बरोबर? ते नावानेच हाक मारावं लागेल तेव्हा येस बोलेल. आणि जर आरती नावाच्या 50 मुली असतील तर सगळ्याच येस बोलतील. त्याच्यामुळे सरनेम पण. मग आता आपल्याला इथं कॅम्पेनचं नाव द्यायचंय. मग नाव छोटंसं द्यायचं जे लक्षात राहील ते, आणि तुम्ही काय पण देऊ शकतात. मग काय नाव द्यायचं? आता आपण कशासाठी करतोय? वेबसाईट ट्रॅफिक. वेबसाईट ट्रॅफिक नाव दिलं, स्पेलिंग पण चुकली, आणि आजची डेट टाकायची. ही डेट तुमच्या जीवनात परत कधीच नाही येणार. येईल का? किती डेट आहे आजची? 8 एप्रिल
जुलै. नाही तर अशीच डेट जर टाकली तर नेक्स्ट मंथ मध्ये नेक्स्ट इयर मध्ये परत ही डेट येणार आहे. बरोबर आहे? येणार आहे का नाही येणार? 1 वर्षाने परत येते. त्याच्यामुळे हे 2024 खूप इम्पॉर्टंट आहे. 2024 येणार आहे का परत तुमच्या आयुष्यात रिटर्न? 2034 येऊ शकतं. बरोबर आहे? 2124 पण येईल. येणार. ठीक आहे. हे नाव द्यायचं फक्त तुम्हाला. आणि अजून काय नाव द्यायचं असेल तर नाव द्या. काय नाव द्यायचंय? तुमचं नाव द्या. कुणी रन केला? NMD ने. तुमचं द्या. तुम्हाला नाव काय टाकायचं त्याची काहीच टेन्शन नाही. आता पहिली स्टेप कोणती असते बघा इकडं. 3 स्टेप मध्ये असतात तुमचा कॅम्पेन रन होतो. पहिला स्टेप म्हणजे काय? कॅम्पेन नेम. दुसरं ऍड सेट नेम आणि तिसरं ऍड नेम. म्हणजे तुमचं पहिलं नाव, नंतर पप्पांचं नाव आणि नंतर सरनेम. जसं नाव घेतात ना, जसं 3 स्टेप मध्येच ऍड रन होते. तर कॅम्पेन नेम मध्ये काय आहे ते एकदा लक्षात घ्या. हा, तर सगळे ऑनलाईन वाले आहेत ना जागे का झोपले सगळे? नाही समजलं, आवाज नाही आला तर मला येस सर बोला, नाहीतर समजत नाही. आता हो, तर इथं कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट नाही करायची. कॅटेगरी कधी सिलेक्ट करायची मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ड्रग रिलेटेड किंवा सेन्सिटिव्ह रिलेटेड काय जर असेल, पॉलिटिशियन रिलेटेड असेल, क्रेडिट रिलेटेड असेल, त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. बरोबर आहे? EB टेस्टिंग पण मी आता सांगणार नाही तुम्हाला, नेक्स्ट कॅम्पेन मध्ये सांगेल. आता इथं डायरेक्ट तुम्हाला जाणार डेली बजेट वरती. कशावरती? डेली बजेट. किती रुपये तुम्हाला डेली बजेट ठेवायचंय? तर डेली बजेट आपण ऍटलिस्ट 83, आता इथं बघा 83.4 रुपये. तुमच्याकडे 85 रुपये जर असतील तरच तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकतात. मिनिमम फेसबुकला किती लिमिट आहे? तुमच्याकडे 50 रुपये असतील तर ऍड रन करू शकतात का? नाही रन करू शकत. तर मिनिमम बजेट तुम्हाला 83 रुपयेचं ठेवावं लागेल. मग मी 5 लाख, 10 लाख, 50 लाख, माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मी ठेवू शकतो. काय प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. किती बजेट ठेवायचं? 800 रुपये डेली बजेट ठेवायचं. आणि तुमच्याकडे 100 रुपये असतील तरी रन करू शकतात. 84 ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. 83 डेली बजेट एक असतं आणि दुसरं असतं लाईफ टाइम बजेट. काय असतं? डेली बजेट आणि लाईफ टाइम. लाईफ टाइम म्हणजे आयुष्यभराचं. डिफरन्स म्हणजे 100 रुपये जर तुमच्याकडे असेल तर 100 रुपयाचे फक्त 10 वडापाव येतात. 800 रुपयाचे 80 वडापाव येतात. एवढा डिफरन्स आहे. मग इथं जर तुम्ही 100 रुपये जर ठेवलं तर फक्त 10 लोकांपर्यंत पोहोचेल किंवा 10 लोकांच्या लीड येतील. 10 लोक तुमच्या वेबसाईट वरती येतील. आपण 800 रुपये ठेवलं तर किती लोक येतील? 80 लोक तुमच्या ह्याच्यावरती येतील. इथं इस्टिमेट दाखवतं ना, आपण इथं ठेवलंय. तर बघा आता आपण इस्टिमेटेड किती लोकांपर्यंत जाणार आहे ते लक्षात येते का तुमच्या? किती आहे हे? या लोकेशन वरती टाकलेल्या लोकांमध्ये इथं 2,84,00,000 प्लस लोक येतं. पण त्याच्यात किती लोकांपर्यंत रिच होईल? 25K to 74. मग जर आपण आता विचार केला, आपण 70,000 लोकांपर्यंत पोहोचतोय किती रुपयामध्ये? 800 रुपयामध्ये. आता जर मी म्हटलं की मी माझी पेम्पलेटिंग करतो, एक पेम्पलेट जर प्रिंट करून घेतली तर 3 रुपयाला येते. ग्राफिक डिझायनर 200 रुपये बनवायचे घेतो आणि वाटणारा 500 रुपये आपल्याकडून घेऊ शकतो. आणि तो कुणाला वाटेल? कॉलेजच्या मुलांना. कॉलेजचे मुलं काय करतात? घेतात आणि समोरासमोर पायाखाली तोडून टाकतात. म्हणजे आपण 25,000 लोकांना वाटले 3 रुपयाला एक, 25 तरी 75. किती रुपये गेले? 75,000 रुपये गेले आणि 25,000 लोकांपर्यंतच पोहोचलो. रिझल्ट मेजरमेंट पण करता येत नाही. पण इथं आपण 800 रुपयामध्ये 25,000 लोकांपर्यंत जातोय. दिस इज द पॉवर ऑफ डिजिटल मार्केटिंग. Why social media for business? Because our right target audience is already existing there. आपलं राईट टार्गेट. मी ऍड रन केली इंस्टाग्रामवर. ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायचंय ते पण इंस्टाग्राम वरती आहेत, फेसबुक वरती आहेत, त्यांना ऍड दिसेल. अशा ऍड रन करायच्या. ठीक आहे. डेली बजेट ठेवलं. तुम्हाला काय ठेवायचे ठेवा. मिनिमम किती पर्यंत ठेवू शकतात? 84 रुपये. मॅक्झिमम तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं करा, काय प्रॉब्लेम नाही. आता नंतर खाली येतं शेड्युलिंग. तुमची ऍड शेड्यूल करायची म्हणजे तुम्हाला फ्युचर मध्ये चालवायची ऍड
कधी चालू करायची, कधीपासून स्टार्ट झाली पाहिजे ऍड, उद्यापासून, आजपासून लगेच चालू झाली पाहिजे. मग इथं काहीच नका करू, लगेच चालू आहे. इन डेट तुम्हाला सिलेक्ट करायची का, इन डेट सिलेक्ट करायची असेल तर इथं इन डेट सिलेक्ट करा. नसेल सिलेक्ट, मी सजेस्ट करेल की इन डेट तुम्ही सिलेक्ट नका करू. का नका करू, जर सपोज तुम्ही कॅम्पेन रन केलाय, कॅम्पेन म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट. हे सगळ्यांनी आधी मी सांगितलं होतं, कॅम्पेन म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय. त्याच्यामुळे मी आता हे सांगत नाही, सुरुवात तिथूनच केली होती. इन डेट कधीच सिलेक्ट नाही करायचं. सपोज तुमचा परफॉर्मन्स चांगला येतोय ह्या ऍडव्हर्टाइजमेंटचा आणि तुम्ही फक्त 2 दिवसासाठी रन केली, मग परत तुम्हाला तो परत अपडेट करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, इन डेट सिलेक्ट नाही. आणि जर सपोज तो चांगला नसेल चालत, तुम्हाला 2 दिवसानंतर बंद करायचं, तर पॉज करण्याचं पण ऑप्शन्स आहे. त्याच्यामुळे मी इन डेट इथं सिलेक्ट करत नाही. आपली मार्केटिंगची डेफिनेशन बरोबर होती. आता इथं बजेट शेड्युलिंग. बजेट शेड्युलिंग म्हणजे काय, तर शेड्युलिंग म्हणजे काय, जे सपोज आता सॅटर्डे संडेला सगळ्यात जास्त लोक सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात. त्याच्या मागे व्हेरियस रिझन आहेत. काय रिझन आहेत, एक तर सुट्टी असते सॅटर्डे संडे, बरोबर आहे, त्याच्यामुळं पण असतील. स्टुडंटला पण कॉलेज नसतं, शाळा नसते, त्याच्यामुळे ते पण असू शकतात. मग त्या पर्टिक्युलर टायमामध्ये आपण काय करायचं, फक्त सॅटर्डे संडेचं बजेट वाढवू शकतो. किंवा पण जर तुम्हाला जर वाटलं की आता मी तर ऑफिसमध्ये, असेच माझ्यासारखे भरपूर सारे लोक ऑफिसमध्ये असतील, मग संध्याकाळी लोकांना टाइम असतो, तर संध्याकाळी ते जास्त सोशल मीडियावरती टाइम स्पेंड करतील. तर मग तुम्ही काय करायचं, फक्त संध्याकाळी 5 ते 10 मध्येच जास्त बजेट लावू शकतात. तर त्याला बोलतात बजेट शेड्युलिंग. समजलं, हे पण आपण सिलेक्ट, हो मिळेल. तुमच्यासाठी नवीन चार्जर आणलाय. झालं, बजेट शेड्युलिंगचा कन्सेप्ट समजला तुम्हाला. त्याचं प्रॅक्टिकल पाहायचं आहे आपल्याला, पण आता मी ते सिलेक्ट नाही करत. मला बजेट वगैरे शेड्युलिंग नाही करायचं. जेवढं मी 800 रुपये लावले, एका दिवसाचं बजेट आहे, म्हणजे तासाला किती रुपये संपणार तुमचे, डिवायडेड बाय 800 डिवायडेड बाय 24 करायचं का 24 करायचं, कारण 24 आवर्स असतात. इन्क्रीज करायचं असेल तर इथून इन्क्रीज पण करू शकतात. 9 जुलैला किती वाजता करायचं, काय करायचं, हे एकदम सिम्पल आहे. आता आपली ऍड, तुम्हाला सांगितलं ना मार्केटिंगची डेफिनेशन म्हणजे काय, प्रमोट युअर बिझनेस विथ राईट टार्गेट ऑडियन्स. म्हणजे माझा जो प्रॉडक्ट आहे तो कोण घेणार आहे, त्यांचं वय काय असणार आहे. डिजिटल मार्केटिंग करणारे लोक आहेत, एखाद्याचं 85 वय, करू शकतो का, करू शकतो, पण तो करून काय करणार आहे. मग जास्तीत जास्त लोक काय, कोणता, किती वयाचे करतात, 18 ते 45. ज्यांचं 35 आहे ते जॉबसाठी करतात 35 पर्यंतचे, आणि त्याचे 35-40 पर्यंतचे जॉबसाठी करतात. काय हाऊसवाईफ असतात ते फ्रीलान्सिंगसाठी करतात, आणि 45-55 नंतरचे बिझनेस ओनर असतात ते पण करतात. मग आपल्याला आता इथं ऑडियन्स सिलेक्ट करायचे, मग कोणत्या ऑडियन्सला आपली ऍड दाखवायची, त्यासाठी कुठं जायचं आपल्याला, ऑडियन्स दिसतंय, तर ह्या ऑडियन्स मध्ये आपल्याला अपडेट करायचे असतात. काय करायचे ऑडियन्स, आपण आता पूर्णपणे नवीनच क्रिएट करू, वरचे आपल्याला काहीच नाही घ्यायचे. तर क्रिएट ऑडियन्स मी करतो इथं. नवीन ऑडियन्स असतात, तर कस्टम ऑडियन्स आणि लोकलाईक ऑडियन्स असतात. तुम्हाला दिसत नाही तिकडून, मग इकडे बसा ना, इकडे एवढी मोकळी जागा आहे. ऑनलाईन वाल्यांना तर दिसत असेल. काय सांगितलं मी तुम्हाला, ऑडियन्स दाखवायचे. माझी डिजिटल मार्केटिंगची ऍड आहे. पहिले तर मला ऑफलाईन कोर्ससाठी ऍडमिशन करायचे, मग ऑफलाईन मधले लोक, एखादा दुबईवरला आहे, तो येईल का इथं डिजिटल मार्केटिंग करायला, गुजरातवरून येईल का एखादा माणूस ऑफलाईन कोर्स करायला. मग ऑफलाईनची जर ऍडमिशन करायची, तर मग ऍडव्हर्टाइजमेंट कुठं रन केली पाहिजे, मला ब्युटी पार्लरची ऍडव्हर्टाइजमेंट करायची. कशाची, मग कुठं केली पाहिजे, दिल्लीला, नियर बाय मी लोकेशन मध्ये. सपोज मला एखादी दिल्लीच्या ब्युटी पार्लरची ऍड दिसली, मी गेलो दिल्लीला मेकअप करायला, येऊस तर परत जसं आहे तसंच होऊन येईल, होईल का नाही, त्याच्यापेक्षा खराब होईल. मग मेकअप करून काय फायदा आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही कटिंग करायला गेलात, सायकलची पंक्चर काढायला गेलात, मग नियर बायच्याच एरियामध्ये असतं ना. सपोज तुमचा बर्थडे आहे आज, नाही ना आज,
त्या दिवशी तसं झालं, एकाला म्हणलं तुमचा बर्थडे आहे, हो सर थँक्यू, माझा बर्थडे. तसं तसं तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तुमचा, मग केक आणायला कुठं जाणार मी? दिल्लीला. मग जवळच्या एरियात मग मी काय सर्च करेल गुगलवरती, केक नियर बाय मी तर. मग त्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला जवळच्या एरियामध्ये किंवा ऑनलाईन प्रेझेन्स तसं पाहिजे. आता आपल्याला कशाचं डिजिटल मार्केटिंगसाठी ऑफलाईन साठी बॅचला ऍडमिशन करायचं, मग आपल्याला ऍड कुठं रन केली पाहिजे? पुण्यात, बरोबर आहे ना? मग पुणे वगैरे लोकेशन टाकायचं. मग कसं करायचं, इथं बघा हे लोकेशन दिसतंय का तुम्हाला? इथं इंडिया काय आहे ते रिमूव्ह करायचं, झालं रिमूव्ह, आणि इथं लोकेशन टाकायचं पुणे. मग पुणे मध्ये चालवायची की पीसीएमसी मध्ये चालवायची, हा पण मोठा क्वेश्चन आहे. काय काय लोक आता इथं नॉर्मल मी काय केलं, सिलेक्ट केलं, पुणे सिलेक्ट केलं, आणि पुण्यामध्ये किती किलोमीटर मध्ये दाखवायची? 40 किलोमीटर. तुम्हाला ते जर कमी करायचं असेल डिस्टन्स तर कमी करू शकता, वाढवायचं असेल तर मी आता काय करतो 35 किलोमीटर करतो. झालं, एंटर करा. 35 किलोमीटर आलं. आता तुम्हाला काय करायचंय, चिंचवडला पण दाखवायची. आलं चिंचवड. चिंचवड आणि पुणे वेगवेगळे आहे. चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका. आता हे कमी झालं का? कमी झालं कारण आपण ऑडियन्स टाकले तिथं. आता जर मला काय करायचंय, सगळीकडे झालं, पिंपरीला दाखवायची नाही, पूर्ण पुण्यात दाखवायची आणि पिंपरीला दाखवायचं नाही, मग मी इथं ऍड एक्सक्लूड करतो, फक्त एक्झाम्पल सांगितले. मग पिंपरी टाका इथं, किंवा काय टाका, मला एफसी रोडला नाही चालवायची तर मग एफसी रोड 411018, किती एफसी रोडचा पिनकोड 05. आला पिनकोड एफसी रोडचा, दिसतंय. फक्त ह्या एरियामध्ये शिवाजीनगरचा जो एरिया आहे तिथं आपली ऍड दिसणार नाही, बाकी सगळीकडे दिसेल. एक्सक्लूड करायचं समजलं, इन्क्लूड करायचं समजलं. फक्त इथं ऍड एक्सक्लूड, एक्सक्लुजन म्हणजे काय, सोडून, इन्क्लूड म्हणजे हे करून. आता मला काय करायचंय, कंट्री रिजन हे जर सिलेक्ट करायचं असेल ते पण ऑप्शन तुमच्याकडे दिलेलं आहे. एज, ह्याला बोलतात डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे कोणत्या एरियात आणि त्याचं एज किती असेल. बघा आपल्याला फक्त 45 वयापर्यंतच लोकांना चालवायचं, 48 ते 45. आता कॅटेगरी, फिमेलला दाखवायची का मेलला दाखवायची? लिपस्टिकचा प्रॉडक्ट असेल तर मी मेलला दाखवलं असतं का फिमेलला? फिमेलला. त्यांचं वय किती ठेवलं असतं मग? लिपस्टिक कोण लावतं ते मग तुम्हाला हे करायचं. आता मी काय करतो, डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो? एक माणूस पण करू शकते आणि बाय माणूस पण करू शकतो. लेडीज पण करू शकते आणि कोण करू शकतं? मेल पण आणि फिमेल पण. चालेल. आणि आता मला काय करायचं, इंटरेस्ट टाकायचा. हा टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता इथं काय करायचंय, आपण टाकणार ऑनलाईन वाल्यांना येते ना आवाज. आता ऍड वन काय येतं, डिटेल टार्गेटिंग करायचंय आपल्याला. तर डिटेल टार्गेट माझं डिजिटल मार्केटिंगचं आहे, तर ज्या लोकांनी कुठेतरी डिजिटल मार्केटिंग सर्च केलं असेल किंवा त्यांनी एखादा व्हिडिओ पाहिला असेल किंवा कोणाबरोबर डिस्कस केलं असेल, त्याच लोकांना माझी ऍडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे. तर इथं डिटेल टार्गेटिंग करायचं, डिजिटल मार्केटिंग. दिसलं. आता इथं सजेशन मध्ये गेलं, ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करा, ऍडव्हर्टायझिंग सिलेक्ट करा. इथं सजेशन मध्ये जायचं आणि जेवढे तुमच्या रिलेटेड आहेत ना तेवढे तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. सजेशन मध्ये भरपूर चालेल. सोशल मीडिया येईल, ॲफिलिएट मार्केटिंग सिलेक्ट करायचे असेल तर सोशल मीडिया मार्केटिंग सिलेक्ट केले, इंस्टाग्राम सिलेक्ट करायचंय, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. जेवढे नॅरो टार्गेटिंग ऑडियन्स सिलेक्ट करणार ना तेवढे जास्त लोकांना दिलं पाहिजे. पण आता असा क्वेश्चन येतोय माझ्यामध्ये की हे तर ठीक आहे, पण आता ही जी ऍड आहे ती कुणाला दिसली पाहिजे? कुणाला दिसली पाहिजे, तुला काय वाटतं? माझं म्हणणं आहे की हे सिंगल लोकांना दाखवायची का एक्सेल लोकांना दाखवायची?
एक्सेल म्हणजे काय? सिंगल का कपल का मॅरिड? सांग. मग एक एक्झाम्पल दिलं होतं. आपल्याला व्हॅलेंटाईन डेची ऍड रन करायची, मग कुणाला दाखवली पाहिजे? सिंगल लोकांना. हा, मग मला कसं समजेल कपल लोक कोण आहेत ते? ह्याला गर्लफ्रेंड असेल का? काय वाटतंय? हा, त्याच्या तोंडाकडे पाहून समजेल का? नाही समजणार. अमरदीपला असेल का? तू नको सांगू उत्तर. पाहून कोणाचं काय समजत नसतं बरं का. पण त्याला असली तर, पण त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, तो सोशल मीडियावरती त्यांच्याबरोबर चॅटिंग करत असेल किंवा जेवली का विचारत असेल, तर मग त्या गोष्टीमधून किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटी जो ज्या सर्च करतो ते गुगलला किंवा फेसबुकला समजतं सगळं. मॅरिड आहे का सिंगल आहे. मग डायपरची ऍड रन करायची तर कुणाला रन करायची? मग त्यांचे किती पॅरेंट्सला करायची. मग ज्यांचं आता सपोज मला पण मम्मी पप्पा येतं. हा, तेच सांगण्याचा प्रयत्न ही तर. मग ते हे कशासाठी पाहतोय आपण? शिकायची. मग आधी बॅकग्राऊंड क्लिअर करत असतो आणि नंतर शिकवित असतो. इथं सगळं ऑप्शन्स असतात. मग तुम्हाला हे पण समजलं पाहिजे, म्हणजे डायपर कोण घालतं? ह्यांनी सांगितलं ज्यांना जे पॅरेंट राहतात ते. असं पण नाही ना, तिथं वय ग्रुप 15, 25, 5, 10 इथं सिलेक्ट करायचं. मग आणि आता पहिला गोष्ट म्हणजे आपण काय करतोय, आपण काय रन करतोय हे लक्षात ठेव. कधी कधी माणूस जीवन जगताना आपण कशासाठी जीवनाला आलो तेच विसरून जातो. तसं आपण कॅम्पेन रन करत असताना आपण कशाचं कॅम्पेन रन करतोय? डिजिटल मार्केटिंग. मग आपण ऍड कोणाला दाखवली पाहिजे? हा, स्टुडंटला दाखवली पाहिजे. मग स्टुडंट वरती जायचं. इथं बघितलं डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे तुम्हाला सांगितलं एज आणि लोकेशन, इंटरेस्ट. डिजिटल मार्केटिंग कोण करेल? इंटरेस्ट वरती जायचं. आता इंटरेस्ट त्यांचं काय असलं पाहिजे? एज्युकेशन. बिझनेस इंडस्ट्रीवाले पण करतील, सिलेक्ट करा. ऍडव्हर्टाइजमेंट वाले पण करतील, सिलेक्ट करा. ऍग्रिकल्चर वाले करतील का? सपोज माझा एखादा प्रॉडक्ट असेल शेती रिलेटेड, माझं प्रॉडक्ट कुणाला दाखवलं पाहिजे नव्हता? ऍग्रिकल्चर वाल्यांना. म्हणजे ह्या गोष्टी डिटेल टार्गेटिंग मध्ये येतात. मग इथं बघायचं डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये ऍड करावं लागतं. भरपूर येतात. पण माझं तर म्हणणं आहे की डिजिटल मार्केटिंग सगळेच करू शकतात. मग सगळे जर करत असतील तर मग तुम्हाला काय करायचंय? इथून सिलेक्ट करायचं. कुठं जायचंय? वरती जायचं, ब्राउज वरती. इंटरेस्ट मध्ये पण येईल आणि बिहेव मध्ये पण येईल. बिहेव म्हणजे काय? तुम्ही जे डिजिटल ऍक्टिव्हिटीज करतात ना, ज्यांची अॅनिव्हर्सरी त्यांनाच दाखवायचं. किंवा डिजिटल पेमेंट्स ऍक्टिव्हिटी करतात ना, मोबाईल डिव्हाइस कोणता यूज करतात, मग तुम्हाला अँड्रॉइड वरती दाखवायचंय का ऍपल वरती, iOS वरती दाखवायचंय? डिजिटल ऍक्टिव्हिटीज पण येतं खाली. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला एक्सप्लोर करावे लागतील. आता इथे डेमोग्राफी मध्ये काय? एज्युकेशन सिलेक्ट करायचंय. कोणतं एज्युकेशन? LKG UKG वाल्यांना दाखवायची का? सेकंडरी स्कूल वाल्यांना दाखवायची का? अंडर ग्रॅज्युएट वाल्यांना दाखवायची का? मग इथं मी करतो फील्ड ऑफ स्टडी. कोणत्या फील्ड ऑफ स्टडी? मार्केटिंग तुम्ही टाका. मार्केटिंग वाले जास्त काय करतील? रन करतील. जास्त लोक मार्केटिंग वालेच करतात ना कोर्स. आता तर कोणी पण करतं, त्याचा काही विषय नाही. आता मग तू युनिव्हर्सिटी कोणती टाकायची? स्कूल आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. इथं पुणे युनिव्हर्सिटी सर्च करा, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, त्याला सजेस्ट करा, सेव्ह ऑडियन्स करा. हा,
तुम्ही जे बोललात ना कोण पॅरेंट आहे कोण नाही पॅरेंट, ऑल पॅरेंटला दाखवायचं का? मग रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांना दाखवायचं का? ज्यांना जे वर्किंग करतात त्यांना दाखवा. काय काय लोकांचा इंटरेस्ट काय, तर ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी ह्या सिलेक्ट करायच्या. आता मी इथं सगळं ओपन ठेवतो. जंगली रमीची ऍड कशी असते नीलम जाधवची, तसं मी हे सगळ्यांना दिसते ती ऍड. तसं हीच माझी डिजिटल मार्केटिंग कोणाला दिसेल, जे इथं फक्त एज्युकेशन मध्ये आपल्याला काय करणं होतं, एज्युकेशन मध्ये फक्त जे कशा रिलेटेड आहे एज्युकेशन त्यांचं, म्हणजे जे युनिव्हर्सिटी स्टुडंट आहेत त्यांनाच दाखवायचे ऍड. थोडंच फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं होतं. ते जर सिलेक्ट केलं असतं तर मग आपल्याला बरोबर राईट टार्गेट ऑडियन्स मध्ये येतं. फील्ड ऑफ स्टडी स्कूल युनिव्हर्सिटी लेवल, हे रिलेशन पॅरेंट्स रिलेटेड. कोणत्या स्टुडंटला दाखवायचं, आता डॉक्टरेट वाल्यांना पण मी दाखवणार आहे, युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला पण दाखवणार आहे. तर हे सगळं सिलेक्ट केलं. हायस्कूल वाल्यांना, ॲट युनिव्हर्सिटी वाल्यांना, नंतर हे सगळं क्लिक करायचं. बॉक्स असतात ना ते टिक्स करायचे. थोडं लेट होत आहे पण काय प्रॉब्लेम नाही. सगळं सिलेक्ट केलं. तुम्हाला समजलं? मास्टर डिग्रीवाले पण करू शकतात डिजिटल मार्केटिंग, हायस्कूलवाले नको, प्रोफेशनल डिग्रीवाले पण करतील. हे सगळ्या मी गोष्टी सिलेक्ट करायच्या आणि नंतर खाली जायचं आणि इथं जायचं सेव्ह ऑडियन्स करायचं. काय करायचं? सेव्ह ऑडियन्स करायचं. ह्याचं नाव काय ठेवायचं ऑडियन्सचं, तर ऑडियन्सचं नाव पुणे DM असं टाकलं. ऑडियन्सचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट टाकलेला आहे, एज ग्रुप काय टाकलं ते सेव्ह झालं. पहिली स्टेप काय केली आपण, फक्त कॅटेगरी पहिल्या ह्याच्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची का नाही आणि कॅम्पेनचं नेम टाकलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं आपण, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ॲड सेट नेम टाकलं. काय केलं? ॲड सेट नेम. त्याच्यामध्ये काय काय केलं, लोकेशन, ऑडियन्स आणि बिहेव, इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्या स्टेपमध्ये केल्या. आता जी लास्टची स्टेप आहे ती काय आहे, फक्त फोटो सिलेक्ट करायचा. नाही समजलं? इकडं बघा. आता काय नाही नाव येतं इथं वरती, काय नाव टाकलं होतं पहिल्यापासून बघा. वेबसाईट ट्रॅफिक 8 जुलै 2024 असं पहिल्यांदा नाव टाकलं. नंतर आपण खाली गेलो, कॅटेगरी सिलेक्ट केली का? नाही सिलेक्ट केली. नंतर खाली गेलो तर आपण पुढे, माऊस का चालत नाही, बजेट सिलेक्ट केलं. किती रुपये बजेट सिलेक्ट केलं? 800 रुपीज सिलेक्ट केलं. एंड डेट सिलेक्ट केली का? नाही सिलेक्ट केली. नंतर बजेट शेड्युलिंगचा पण कन्सेप्ट समजला. ऑडियन्स सिलेक्ट केले. 18 ते 45 चिंचवड आणि पुणेमध्ये दिसणार एवढे टार्गेट ऑडियन्स टाकलेत आपण कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखवायचे ते. नंतर आता पेज सिलेक्ट करायचं, कोणत्या पेजवरती तुमची ॲड रन करायची. तर इथं तुम्हाला भरपूर सारे पेजेस दिसतील. तर ह्याच्यामधलं NMD प्रायव्हेट लिमिटेडचं जे पेज आहे त्याच्यासाठी, तर हे आपण पेज सिलेक्ट केलं. झालं पेज सिलेक्ट करून. पेज सिलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲट अ टाइम 2 कसं काय करू शकतात? एकच पेज सिलेक्ट करावं लागेल. आता इथून क्रिएट स्टेप, ॲड सेट नेम आलं तर इथून तुम्हाला ॲड सेट सिलेक्ट करायचं आहे. सर हा बोला. हॅलो हा बोला ना. सर, ते पार्टनरशिप ऍड काय होतं? म्हणजे पार्टनरशिप मध्ये जसं की आता मी विराट कोहली, मग विराट कोहली काय करतो, पार्टनरशिप विथ पुमा असं करतो. एखादं जर ब्रँड अँबॅसिडर असेल किंवा तुम्हाला ते जसं करायचं असेल तर तिथं पण तुम्ही हे करू शकता. आता इथं काय करायचं तुम्हाला, सिंगल व्हिडिओ टाकायचा का फ्लेक्झिबल टाकायचा का कॅरेजॉल. कॅरेजॉल म्हणजे मल्टिपल 10-12 इमेजेस सिलेक्ट करावं लागतात, पण आपण सिंपल पासून जाऊ. सिंगल इमेजेस आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो.
सिंगल इमेज वरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, ऍड इमेज करायचं. तुम्ही व्हिडिओ लावायचं तर व्हिडिओ लावा, खाली व्हिडिओचं पण ऑप्शन आहे आणि वरती अपलोड फ्रॉम लॅपटॉप किंवा अपलोड फ्रॉम डिव्हाइस पण करू शकता. मला कोणती आवडली? डिजिटल मार्केटिंग करायचंय ना? हे कोणीतरी डिझाईन केले, कोणाच सांग. ठीक आहे, आपण काय करू, ह्या मुलीचं घेऊ. सिलेक्ट झालं. ओरिजिनल साईट ठेवायची तुम्हाला. आता ही जी सारी साईट असते 1080x1080 पिक्सेल, हे कशामध्ये चालते? स्क्वेअरमध्ये, फीडमध्ये चालते. नंतर ही जी असते ते स्टोरीमध्ये चालते आणि ही जी असते ते राईट साईड कॉलममध्ये चालते. तर अशा ज्या ॲड असतात 1080 जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय येईल? चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो. अशी ॲड दिसेल आपली. डन करायचं इथं आणि ॲडव्हर्टाइजमेंट डिस्क्रिप्शन वगैरे. आता सगळ्यात शेवटची स्टेप आहे आपली. तर खाली जाऊन आपण डिस्क्रिप्शन, कोणाचं तरी माईक ऑफ आहे, ऑन आहे, तर तो ऑफ केला तरी चालेल. झालं सर 2 मिनिटं थोडं वर दाखवा ना जरा. ठीक आहे. हा बोला. सर थोडं अजून. अच्छा सर इथे इंस्टाग्राम पेज पण सिलेक्ट करायचं का ऑप्शनल आहे ते? नाही ऑप्शनल आहे ते. तुम्हाला कनेक्ट करायचं का इंस्टाग्रामला कनेक्ट करायचंय का? तर कनेक्ट करायचं असेल तर कनेक्ट करा. आता इथं 2 महत्वाचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला इथून इंस्टाग्राम वरती पण हे करायचं असेल, कनेक्ट करायचं असेल, तर तुम्ही इथून कनेक्ट करा. इंस्टाग्रामचा युजर नेम आणि पासवर्ड टाका. इथून इंस्टाग्राम वरती पण तुम्हाला काय होईल? ऍड दिसेल. आता दुसरा माझा असा क्वेश्चन आहे की तुम्ही इथं जर सिलेक्ट नाही केलं तर इंस्टाग्राम वरती ऍड रन करता येते. हे जर कनेक्ट केले तर वेल अँड गुड असतं, पण नाही कनेक्ट केलं तर मग अवघड होऊ शकतं. युजर नेम पासवर्ड टाका तुमचा जो पण असेल तो. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ आपण. अजून काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. डाऊट्स विचारणं चांगलं असतं. आता इथून आपल्याला प्रायमरी टेक्स्ट तर वर क्रिएट ऍड काय आहे ते? एक मिनिट. ऍड क्रिएट करायवरतीच आपण क्रिएट केली ना, ऍड क्रिएट केली होती. वरती विचारत होतं की ऍड क्रिएट करा म्हणून. नाही त्या ड्रॉप डाऊन कसला आहे? इकडे खाली हा ऍड सेट. हे सी रिकमेंडेशनच्या खाली ड्रॉप डाऊन काय आहे? सर क्रिएट ऍड आहे ते ड्रॉप डाऊन काय आहेत ऑप्शन्स? तुम्हाला हे तर ओपनच करून दाखवले ना. हे क्रिएट ऍड मध्ये दिले. यूज एक्झिस्टिंग पोस्ट, यूज क्रिएटिव्ह हब्स मॉकअप हे दिलेले. तर ह्याच्यामध्ये क्रिएट ऍड करायचंय. तर क्रिएट ऍड मध्ये जर तुम्ही गेलं तर एकतर फ्लेक्झिबल तुम्ही डिझाईन यूज करू शकतात, किंवा सिंगल इमेज यूज करू शकतात, किंवा कॅरोजल यूज करू शकतात, किंवा मग इथंच ओपन एक त्यांचा टूल ओपन होतो, त्याच्यावरती तुम्हाला एडिटिंगचं पण ऑप्शन भेटतं. हे खाली जे दिसते ना त्याचे ऑप्शन्स आहेत. हे एक्झिस्टिंग पोस्ट आपणच केली, आपण एक्झिस्टिंग पोस्टच यूज केली ना, आधी जी टाकली होती तीच पोस्ट यूज केलेली. थर्ड पार्टी पण तुम्ही यूज करू शकतात, पण मला काय करायचंय, हेच करायचंय. म्हणजे एकतर आधीची पोस्ट असेल, किंवा मग तुम्ही काय अपलोड पण करू शकता. तुमच्या डेस्कटॉप मध्ये असेल तर ती तुम्ही अपलोड पण करू शकता. समजलं असेल तर सांगा, नाही तर मग मी परत एकदा तुम्हाला अपलोड करून दाखवतो. समजलंय का अक्षय? हो सर, समजलं. नाहीतर मी इथं काय केलं, एडिट केलं होतं. इथं एडिट मध्ये जाऊन काय होतं, एडिट मीडिया टर्न इन टू द व्हिडिओ, किंवा इथून डिलीट केलं मी परत, आणि डिलीट करून काय केलं होतं, मीडिया. ते तिकडलंच वरचं ऑप्शन इथं खाली दिसतंय. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचंय, डिजिटल मार्केटिंग साठी करायचंय. तर डिजिटल मार्केटिंगची इमेज कुठून घेतोय मी? अकाउंट इमेज मधून घेतोय. तिथं ऑप्शन्स होता ना, तर अकाउंट इमेज मध्ये कोणतं आहे, ही इमेज सिलेक्ट केली मी. नेक्स्ट करायचं, क्रॉप करायची इमेज. कोणती ओरिजिनल साईट्स पाहिजे, तर मग तुम्हाला चांगला जर अट्रॅक्टिव्ह जर तुम्हाला लीड्स पाहिजे नसेल तर 1080x1080 ची काय करा, साईज सिलेक्ट करा. झाली, तेच सगळीकडे चालते. कॅरोजल मध्ये ऍटलीस्ट 4 ते 5 इमेजेस लागतात.
तुमची साईज अशी दिसते. पण आता हा प्रिव्ह्यू मला चांगला नाही दिसत. इथं बघा नुसतं स्पॉन्सर लिहून आलेलं आहे, इथं नाव पण दिसलं पाहिजे. आता आपण काय कशाची ऍड रन करतोय, डिजिटल मार्केटिंगची करतोय. तर इथे सर्च टाका ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. झालं विथ 100% प्लेसमेंट. झाला सर खाली बोला बोला. सर हे प्रायमरी टेक्स्ट खाली डिस्क्रिप्शन जे काय त्याला मशीन कंटेंट चालतात का? हो चालतात. फेसबुकला इंस्टाग्रामला काय राग नाही आहेत, तुम्ही कुठले पण टाका, तुम्ही तुमच्या मनाने टाका किंवा दुसऱ्याला लिहायला लावा किंवा तुम्ही चॅट जीपीटीचा यूज करा, कुठले पण टाका किंवा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरचं कॉपी टेस्ट करून जरी टाकलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही. सोशल मीडियावरती कॉपीड कंटेंट चालतो, गुगलला चालत नाही. समजलं? कंटेंट चालतो कॉपीड. आता इथून अजून जर तुम्हाला टेक्स्ट टाकायचं असेल तर अजून पण टाकू शकतात, नसेल टाकायचं तर नका टाकू. आता इथं बघा हे जे बॉक्स केलेत ऑल टेक्स्ट व्हेरिएट टाकलेत, हे तुम्हाला दाखवायचे का नको दाखवायला? त्या ऍड मध्ये दाखवायचे का एवढे? तर मी ते अनटिक करणार आहे. डाऊन एरो वरती क्लिक करा. आता इथं फक्त हेडलाईन लिहायचंय. तर हेडलाईन हे फक्त किती कॅरेक्टर मध्ये लिहायचंय? 30 to 50 कॅरेक्टर. इथं आपण टाकायचं ऍडमिशन्स ओपन. व्हर्टिकल स्लॅश द्यायचा आणि 40% ऑफ. सर ते काय टेक्स्ट जनरेशन 005 AI? टेक्स्ट जनरेशन आउट एआयचा यूज करून सुद्धा तुम्ही हे करू शकतात. आता सगळ्यांनीच एआय काढलेले आहे. म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये Naukri.com वरती जर मी पोस्ट टाकायला गेलो ना तरी ते बोलतं जॉब डिस्क्रिप्शन एआय कडून लिहून घ्या, फक्त टायटलचं नाव टाकायचं डेटा अनालिस्ट, मग ते सगळं जॉब डिस्क्रिप्शन लिहून देतं. आता इथं तुम्हाला ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग ह्याला बोलायचं की यूज, मग ते सगळं स्वतः लिहून देतं त्यांच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे, त्याच्यामध्ये माणसाला काही डोकं नाही चालवायचं, पण तुम्ही डोकं चालवत जा, नाहीतर डोकं निघून जाईल. माहिती ना, माणसाला सेफ्टी होती, माणसाने काही त्याचा यूज नाही केला म्हणून ते निघून गेले. तसं डोकं निघून गेलं तर मग अवघड व्हायचं. डोकं चालवत जाते आणि नाही चाललं तर मग काय खा, खारी खोबरं नका खाऊ, अजून जाड होता. बदाम खा. बरोबर, बदामच खात्यात ना? कोणते बदाम? ते बदाम असतं, बदामाचं झाड नाही बोलत मी. बदाम त्यालाच येतात का? बदाम असतं ना आमच्या तिकडे, त्याला पाराव बसतात लोक बदामाच्या, तसलं नाही बोलत मी. पिस्ता बदाम असतो ना ते बदाम खा, नाही तर तुम्ही बदामावर झाडावर चढायचात. सरांनी बदाम खायला सांगितले. आता डिस्क्रिप्शन पण टाकायचंय. आता इथं मी टाकतो मेक युअर करिअर इन डिजिटल. सर ते युअरचं आवर झालंय. हा, होऊ शकतं. सर 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 हे टेक्स्ट जनरेशन युजिंग AI हे आता ऑप्शन आलंय का? हो हो, आताच आलंय. एआयचा यूजच नका करू, नाही तर मशीन कंटेंट कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगत असतो नेहमीप्रमाणे, स्वतःची लँग्वेज स्वतःची असते. एआय काय पण लिहून देऊ शकतो तुम्हाला. एआयचं ऑप्शन तुम्हाला यूज करायचं तर यूज करा, पण ज्यांना 180 कॅरेक्टर लिहिता आणि वाचता नाही येत, दे आर नॉट एबल टू राईट कंटेंट. आणि कंटेंट इज द हार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग, कंटेंट इज द किंग ऑफ डिजिटल मार्केटिंग. त्याच्यामुळे कंटेंट स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहा. म्हणजे इथं कसं लिहून देतं, अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग
ब्युटिफुल फेस अँड गोइंग टू फर्गुसन कॉलेज किंवा गोइंग टू NMD इन्स्टिट्यूट. तर मग हे जर वाक्य चॅट जीपीटी वरून लिहायचं असेल तर ते कसं लिहिल ते? मग ते समजणार नाही तुम्हाला. अ चार्मिंग गर्ल हॅव्हिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी फेस. मग तुम्हाला कसं वाटतंय ते? कोणच हसतंय एक्स्ट्रा ऑर्डिनरी फेस? पण मिनिंग तर सेमच होत आहे. किंवा चार्मिंगचा मिनिंग काय होतो? समजतोय का चार्मिंग काय असते? चार्मिंग म्हणजे पण ब्युटिफुलच. किंवा चार्मिंगच्या जागेवरती जॉर्जियस लिहू शकतो. जॉर्जियस का गॉर्जियस ना होतं. शिक्षण कमी असल्यावर असं होतं कधी कधी. युअरची स्पेलिंग आवर पण होऊ शकते. ठीक आहे, झालं का हे? मेक युअर करिअर इन डिजिटल मार्केटिंग. चॅट जीपीटीचा यूज का करायचंय तुम्हाला? तुमच्या सारखा क्वेश्चन आहे. परत आता पुढे गेले ते परत विचारतील सर मग परत ते यायचं यूज करायचं का? आताच तुमचे क्वेश्चन असलेले उडून घ्या सगळे, संपवून घ्या सगळे क्वेश्चन. बोला. लिफ्ट झाले काय तुम्ही का जेवायला बसलात? गायबच झाले वाटतं ते. बोला तुम्ही तोपर्यंत मी चहा पितो. तुम्ही नाही घेत चहा का? सगळ्यांसाठी असतो चहा. चहा नाही पहिले हुशार कसं होणार तुम्ही? अमरदीप बघा कसा हुशार. तो नुसता मानच हारली होतो, काय बोलत नाही. ऑनलाईन वाले काय बोलत नाही तर म्यूट केलं. सर अमरदीपला अंडरएस्टिमेट करू नका सर. तो छोटा पॅकेट बडा धमक आहे. नाही, हुशार आहे माणूस म्हणून तर मी त्याला जास्त हे देतो ना, प्रायोरिटी देतो. एक्झाम्पल जे असतात ते फक्त कशासाठी असतात? समजण्यासाठी असतात. एक्झाम्पल तुम्ही लक्षात नका घेता. त्याचा फोटो नाही टाकला तुम्ही बॅनर वरती. सर रितेश टाकला. तो मला सारखं विचारतो सर माझा फोटो नाही टाकला. म्हणलं तू नाही, आज त्याचं फुल 1080 बॅनर आहे सर. 1080 वाला त्याच एकट्याचं बॅनर आहे. बनवते आज मी सर. हो ठीक आहे, चालू करायचं पुढं. सगळ्यांना अक्षदा भेटलाय. करू का सुरू? मेक युअर करिअर इन डिजिटल मार्केटिंग विथ काय? स्कॉलरशिप पण टाकू आपण. म्हणजे हे अट्रॅक्टिव्ह असलं तर लोक क्लिक करतील. ऍडमिशन घ्यायचं नंतर बघू. हे जर चांगलं असेल, म्हणजे जसं की तुम्हाला सांगत असतो अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार असेल तर कोण वाचत नाही. पण असं जर मसालेदार लिहिलं कि ट्विंकल खन्ना को भी ये चीजें पता नहीं है अक्षय कुमार के बारे में, जानने के लिए यहाँ पे क्लिक करो. मग लोक काय करतात, काय पण लिहिलेलं असतं तिथं क्लिक करून बघणार असते. एवढी क्युरियोसिटी त्यांची वाढते. मग अशी क्युरियोसिटी क्रिएट करणं म्हणजेच कंटेंट रायटिंग. मग सांग कंटेंट रायटिंगची डेफिनेशन आता. सांगा अमरदीप. मॅडमने एवढी तारीफ केली तुम्ही, सांग. त्यांना दाखवून देऊ तू किती हुशार आहे ते. बोला. बरोबर सांगितली त्यांनी मनातली मनात. गेट प्लेस्ड इन जस्ट 90 days. मग तुम्ही 7+ सर्टिफिकेट टाका. आता इथं कॉल टू ऍक्शन बटन असतं. आपल्याला काय करायचे? वेबसाईटवर आणायचे. आपण काय करण्यासाठी आलो होतो? वेबसाईट ट्रॅफिक आणण्यासाठी आलो होतो. मग इथं वेबसाईट ट्रॅफिकचं येत आहे. मग अप्लाय नाव आपल्यासाठी ओके का गेट ऍक्सेस येईल? गेट ऑफर येईल का? नाही. मग आपण इथं स्क्रॉल डाऊन करू. इथं अप्लाय नाव दिसतंय. व्हिडिओ असतं तर वॉच नाव केलं असतं. ह्याला बोलतात कॉल टू ऍक्शन बटन. झालेलं आहे आपलं लेक्चर संपन आता. 2 मिनिटं राहिलेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या वेबसाईटवरती त्याला आणायचंय. इथं ऑटोमॅटिक आपण जे पेज सिलेक्ट केले, तुम्हाला वाटलं मला दुसऱ्या वेबसाईटवरती आणायचं NMDच्या, तर इथं जाऊन NMD सर्च करा. NMDची वेबसाईट येईल इथं. आता त्याच्यामध्ये पण आपल्याकडे सर्व्हिसेसचे पण पेजेस येतं
आणि कोर्सेसचं पण पेजेस आहे. मग इथं जाऊन कशाचा कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट आहे तेच पेज प्रॉपर सिलेक्ट करा. कंट्रोल-C केलं आणि इथे जाऊन तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा NMD इन्फोटेकची होती पण मला तिथं नाही करायचं. आणि डिस्प्ले URL ऑप्शनल आहे, तो ऑटोमॅटिकली इथं घेतो पण तुम्ही टाका इथं. दिसतंय आता चांगलं. आपली ऍड कशी दिसते ते पण साईडला दिसतंय. अशी स्पॉन्सर म्हणून येईल, ऍडमिशन ओपन लिहिलेलं आहे, 40% ऑफ आहे. खाली हे असं दिसेल, अशीच ऍड दिसते आपली. लोक मग त्याच्यावरती ऍक्शन. मग तुम्हाला काय करायचंय, कॉल आणायचे, व्हॉट्सअपवरती आणायचे, क्रिएट फॉर्म करायचं. पण ऑलरेडी मी वरती सिलेक्ट केले, मला फक्त माझ्या वेबसाईटचं ट्रॅफिकच आणायचंय. त्याच्यामुळे मी काय केलं, बाकीच्या गोष्टी केल्या नाही. मग इथून फक्त आता लास्टचं ऑप्शन राहिलं पब्लिशचं. तर ते पब्लिश केलं तर तुमचं काय होणार, ऍड रन झाली. दिसती कशी ऍड, चांगली दिसती का? सर सर थोडं 2 मिनिटं वर घ्या. वर कुठं, आभाळात घेऊ का अजून? ठीक आहे चालेल. किती वर घेऊ? वेबसाईट URL च्या इथे घ्या. हा आला. बोला. सर ते ब्राउज ऍड ऑन काय, ऍडव्हान्स ब्राउज ऍड ऑन म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय का अजून, म्हणजे काय झालं, एखाद्याने ब्राउज केलं म्हणजे सपोज ह्याच्यावरती क्लिक केलं, अप्लाय नाव केलं, फॉर्म भरला आणि नंतर अजून कोणतं ऑप्शन ओपन करायचंय का सायमल्टेनियसली वेबसाईट ट्रॅफिक झाल्यानंतर? 2 ऑप्शन येणार त्याला, एक तर व्हिजिट टू वेबसाईट अप्लाय नावचं एक ऑप्शन येणार आणि एकचं येणार कॉल नावचं. मग करायचंय का कॉल नावचं? ऍट अ टाइम 2दा हे करायचं की इफ यू चेजिंग टू रॅबिट थिंग नायदर यू विल गेट वन. म्हणजे तुम्ही 2 गोष्टीवरती जर फोकस केलं तर डायव्हर्ट होऊ शकतात. किंवा मग 2 ऑप्शन असेल तर एक तर तो वेबसाईट ट्रॅफिक वरती पण जाऊ शकतो आणि कॉल पण जाऊ शकतो. पण माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जास्तीत जास्त मला काय करायचे, वेबसाईट वरतीच आणायचे. समजलं? आणि जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नॉट एन इश्यू. नन करायचं इथं आणि जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता. समजलं? सर 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 ते वेबसाईट URL आणि डिस्प्ले लिंक दोघांमध्ये फरक आहे, सेम तर सिलेक्ट केली आपण. हा, दोघं सेमच असतात, हे ऑप्शनल आहे. म्हणजे काय असतं, हे नाही टाकलं ना तर ते ऑटोमॅटिकली येतं पुढं. बघा आता मी केलं पुढं, ते ऑटोमॅटिकली येतं. ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ते घेणार आणि हा वरचा जो टाकलाय ना तोच घेतो. डिस्प्ले म्हणजे वरती काय दाखवायचंय, वरती NMD दाखवायचं, NMD टाका. पण मी तुम्हाला सांगितलं की हाच URL दाखवा, म्हणजे त्या URL मध्ये लिहिलेले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, म्हणजे त्या समोरच्या माणसाला पण समजतं. सर मग हे वेबसाईट URL मध्ये होम पेजचं हे द्यायचंय का, आपलं ह्याचं पेज जे कोर्सेसचं ऍक्च्युअल पेज आहे त्याचं लिंक द्यायची, म्हणजे thedigitalenmd.com द्यायचं का, thedigitalenmd.com डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे, म्हणजे पुढचं सगळं जे आपलं सपोर्ट डेटा अनालिटिक्स ते पेज पर्यंत द्यायचं, म्हणजे URL कुठपर्यंत द्यायचा? चांगला क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे, लय फास्ट मध्ये विचारलं त्यांनी. आता बघा, एक वेबसाईट असते, वेबसाईट मध्ये होम पेज असतं, अबाउटचं पेज असतं आणि कोर्सेसचं पेज असतं, बरोबर आहे. आता मी जर ऍडव्हर्टाइजमेंट रन कशाची केली, डिजिटल मार्केटिंगची, पोस्टर वरती काय दिसतंय, डिजिटल मार्केटिंग. आणि ह्यांना जर मी घेऊन गेलो ऍडमिशन ओपन फॉर कशासाठी, क्रिकेटच्या क्लबसाठी, चालेल का? क्रिकेटची ऍडव्हर्टाइजमेंट, माझी जर क्रिकेटची वेबसाईट आहे मास्टर क्लास क्रिकेट क्लब, त्याचं जर URL दिलं तर लोक काय म्हणतील, डिजिटल मार्केटिंगची ऍड दाखवली आणि इथं काय गेलंय, क्रिकेटचीच माहिती दिली. चांगलं वाटेल का? तुम्हाला म्हणलो तुम्ही इथे या, मी तुम्हाला कडेमध्ये शेरटॉन हॉटेलमध्ये पार्टी देतो आणि तुम्हाला पार्टी दिली निरंजन मध्ये, तर चांगलं वाटेल का? का नुसतं चहा पिऊन वाटं लावलं तर चांगलं वाटेल का? मग तसंच आहे की तुम्ही कशासाठी माहिती देतात तसंच द्या, म्हणजे पुढं लोक नाराज नाही झाले पाहिजे. मी तुम्हाला बोललो 57+ मॉडेल शिकवतो आणि एकच मॉडेल शिकवलं, चालेल का तुम्हाला? मग तसंच आहे की आपण काय बोललोय ना इथं, आपण इन्फॉर्मेशन ऍडमिशन फॉर डिजिटल मार्केटिंग बद्दल लिहिले, आपण ना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस बद्दल बोललोय का?
मग डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस किंवा कंबाईन बोललो असतं तर मग होम पेज द्या. आता मग माझ्याकडे एक एवढं मोठं पेज बनवलंय वेबसाईट मध्ये डिजिटल मार्केट कोर्सेसचं, तर डिजिटल मार्केटिंगचं कोर्सेस द्या. तिथे ते प्लेसमेंट झालेले स्टुडंटचे फोटो बघून तरी इम्प्रेस होतील. आपण का करतोय हे सगळं? वेबसाईट वरती आणण्याचं कारण काय आहे? त्यांना आपल्याबद्दलची माहिती भेटण्यासाठी. तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा ऍडमिशन ओपनचं करतात आणि दिली डेटा सायन्सची, तर मग त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार. त्यांना वाटतं डिजिटल मार्केटिंग मध्ये AI, मशीन लर्निंग, बिग डेटा, हडोप, NLP पण आहे. मग ते म्हणते ना आत्ताच कोर्स नको करायला. बरोबर आहे ना? तर त्याच्यामुळे हे सिंपल गोष्टीत, आणि हे सिंपल वुमन सेन्स आहे का कॉमन सेन्स आहे? कॉमन सेन्स असतो, कॉमन सेन्स असतो, कॉमन सेन्स असतो ना. मग तुम्हाला कोणतं पेज द्यायचं ते एकदम समजायला पाहिजे. समजलं आता? चांगला क्वेश्चन होता पण त्यांचा, की रिलेव्हंट URL देणं खूप गरजेचं आहे. आणि आता इथं पब्लिश करायचं. पब्लिश केलं की झालं काम आपलं. सर हे ट्रॅकिंग ते ट्रॅकिंग वगैरे नंतर, आधी ऍड तर रन करायला येऊ दे. ट्रॅकिंगचं नंतर बघू आपण. हा, 800 रुपये स्पेंड केले ना आपण, पैसे पैसे तुम्हाला तेच सांगितलं की ऍड मॅनेजर मध्ये आधी ऍड रन करायची, नंतर पैसे इकडे. तुमचा मुलगा आहे का मुलगी? मुलगा आहे. त्याला पैसे खर्चायला लागले तर तो कुठं कामाला जातो का? तुम्हालाच मागतो ना. मग तसंच आहे की आता हे ऍड आपण कुठं रन केली? पेज वरती रन केली तर अकाउंट मधून पैसे डिडक्ट होतात. मग अकाउंट मध्ये पैसे ऍड करावे लागतात. आणि ऍड कधी चालू होईल? ज्यावेळेस पैसे टाकल त्यावेळेस. आणि जोपर्यंत पैसे नाही टाकल त्यावेळेस तिथं काय येतो? अकाउंट एरर असा मेसेज येतो. आणि जर टेक्निकल एरर असेल तर वेगळा येतो. समजलं? ठीक आहे. मग आपण आता पैसे पण टाकणार. पैसे कसे टाकायचे? हे डॅशबोर्ड आहे, तर इथं काय जायचं? बिलिंग वरती जायचं. दिसते का बिलिंग? बिलिंग वरती जायचं आणि इथं पैसे किती टाकायचे तुम्ही सांगा. किती? 50 रुपये टाकायचे. चालतील का 50 रुपये टाकलेले? किती रुपये टाक? हा, हे क्वेश्चन पण मला क्लिअर करायचं होतं. तुम्हाला जीवन जगायला किती पैसे लागतात? 1 करोड, 5 करोड? त्याला काही लिमिट नाही. किती लागतील? म्हणजे आता तुमचा दिवसाचा खर्च जर असेल 5,000 रुपये, किंवा किती रुपये लागतात दिवसाचं? 500 रुपये. हा, 500 रुपये दिवसाचे म्हणल्यानंतर किती होतात? हा, पण एक ऍव्हरेज माणूस किती दिवस जगतो? 70 वर्ष. हा, मग 500 रुपये दिवसाचे, महिन्याला 15,000 रुपये. बरोबर आहे? 15 × 100 किती होतात? 15,000 × 100 करायचंय. म्हणजे 1,50,00,000 रुपये लागतील तुम्हाला पूर्ण जीवन जगायला. पण तुमच्याकडे आता तेवढे पैसे नाहीत. तुम्ही जगू नका. आहेत का तुमच्याकडे तेवढे पैसे? हा, मी तुम्हाला तेच सांगितलं की आता मी काय करणार आहे. इथं माझं बजेट काय आहे? मी 800 रुपये ठेवले डेली बजेट. बरोबर आहे? आहेत का तुमच्याकडे 1.5 करोड रुपये आहेत का? 150,00,000 रुपये आहेत का? नाही ना. नाही म्हटल्यानंतर मग तुम्ही आता जीवन जगणं सोडून देणार आहे का? मग तसंच आहे की आपल्याकडे पण 800 रुपये बजेट ठेव. कोण आले? बोला ना मग त्यांना. तुम्ही सांगा त्यांना. समजलं का तुम्हाला? तर इथं फक्त ऍड पण करायचं. मग 84 रुपयावरच्या वरती किती पण करा, चालतं. तुमच्याकडे आता तुम्हाला दिवसाचे 500 रुपये लागतात जगायला आणि तुम्हाला 250 रुपये दिले. 250 रुपयामध्ये जर तुम्ही चालवायचं म्हणलं तर अर्धा दिवस तर जगू शकतात. तसंच आहे की आपल्याला 800 रुपये बजेट ठेवलेले ते 24 तासाचं आहे. मी जर त्याच्यामध्ये फक्त 100 रुपये टाकले तर किती दिवस चालेल? किती वेळ चालेल? मग ते डिवाइड होतं. जोपर्यंत पैसे तोपर्यंत चालते, नाही तर बंद होते. मग आपण बजेट किती टाकले आणि काय टाकले त्याचं मॅटर करत नाही ते. मग इथून किती पैसे बसतात? 84 रुपयावरती वरतीच टाकायचे. मग आपण आता फक्त प्रॅक्टिस साठी करतोय तर 200 रुपीज तुम्हाला मी टाकून दाखवतो. चालेल? 500 रुपये टाकायचे डायरेक्ट.
नाही तर ते उगाच एक्झॉस्ट होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय, ऍड कशी दिसते, कसं रन होतंय ते. 292 हे कुठे सीव्हीव्ही नंबर काय असतो, 175 असतो. आता ह्याच्यामध्ये ज्यांनी चांगलं लक्ष दिले त्यांनी ऍड रन करा आणि 500 रुपये ऍड मला ओटीपी पाठवा. आपण त्याच्यावर डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्सपोजर पाहू की तुमचं काय येतंय, ऍडव्हर्टाइजमेंट कशी रन होते. हा, वेबसाईटसाठी ओटीपी येईल, तो टाकायचा, झाले आपले ऍड रन. ठीक आहे, आपला लेक्चर असं संपू आपण. मस्त. आता बघा फक्त लेक्चर खूप लेट झालाय आजचं लेक्चर. भूक लागली असेल तुम्हाला. सर बोला. सर तुम्ही ह्याची ऍड बनवून दिली ते कधी करायचे कर? हो, करायची ना. तुम्हाला सांगितलं ना, त्याला ओटीपी पाठवा मला. मस्त रन केले तुम्ही. मस्त ते पोस्टर पण चांगलं बनवलं. एकदा ग्रुपमध्ये पण टाका. चांगलं केलं तसं ऍड मग त्यांना बनवून द्या ना तुम्ही. त्या बाकीच्या पोरांना तसं पोस्टर का बनवता येत नाही? नाही, मला असं वाटलं सर, मला असं वाटलं तुम्ही आता जे आपले हे घेणार आहे ना ह्याच्यातले एफबी ऍड मध्ये ती घेणार, असं मला असं वाटलेलं. म्हणजे आता शिकवताय त्यात ती ऍड इन्क्लूड करणार आहे असं मला वाटलं होतं. हा, त्याच्यातच करायचं होतं पण ते मी विसरलो. आता उद्या आपण इम्प्लिमेंट करू. आज तुम्ही रन करा. बरं बरं, चालेल सर. हा, दुसरं म्हणजे काय, जोपर्यंत आपण पेमेंट कसं सेन्सिटिव्ह असतं, जेव्हा स्क्रीन शेअर करतो ना तेव्हाच प्रॉब्लेम येतात. मग आता मी युपीआयने पण तुम्हाला कसं पेमेंट करायचं ते पण सांगितलं. पहिल्यांदा ह्याने सांगितलं, आता युपीआयने मी पेमेंट करतो. युपीआयने पण पेमेंट करता येतं. झालं. कसं सिलेक्ट करायचं, फोन पे सिलेक्ट करायचं. मग इथं फोन पेचा काय टाकायचं तुम्हाला, नवनाथ DAREKR@YBL. बरोबर आहे का स्पेलिंग? बरोबर आहे. कुठं गेलं? इथे खाली व्हेरीफाय, प्रोसीड. झालं आपलं, पे केलं आपण. डन, सक्सेसफुल झालं. इथं 201 रुपये बॅलन्स झाला. आता आपल्याला कसं समजलं ना कसं ऍड मॅनेजर ओपन करायचं. आता आपण जे ऍड रन केली ती कशी दिसते ते चेक करायचंय. कसं दिसणार, त्याच्यावरती क्लिक केलंय एरोवरती, इथं सगळ्या ऍड दिसतात आपल्या खाली. काय नाव ठेवलं होतं, नाव का दिलं होतं माहितीये, त्याच्यामुळे विचारलं होतं तुमचं नाव आरती का ठेवलंय, का ठेवलंय. गणपतीच्या आरतीला गेलतात म्हणू का? काय नाव ठेवलं होतं हाय लक्षात? बोला, काय नाव ठेवलं होतं? बोला. हा, मग कुठं गेली आजची डेट? एवढं स्लो का चालतं? मी सिलेक्ट केले त्याच्यामुळे बाकीची कॅम्पेन येत नव्हते वरती. 5 जुलै आहे.
किंवा मग इथे सिलेक्ट करा, सर्च करा. इथे सर्चचं पण ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. काय सिलेक्ट सर्च करायचं तुम्हाला? कॅम्पेनचं नाव काय टाकलेलं आहे? हा, जुलै 5 जुलै नव्हतं, 8 जुलै होतं.